नमस्कार. टोरंटोच्या मराठी भाषिक मंडळाचा एक भाग सिनियर्स फोरम, मराठीतून आपण त्याला ज्येष्ठ नागरिक मंच म्हणू, त्यांच्यातर्फे आपला दर महिन्याला एक दो कार्यक्रम होतो. तो सादर करताना मला अतिशय आनंद होतो. हा कार्यक्रम मराठी मंडळाच्या फेसबुक पेजवरून स्ट्रीम होतोय. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येईल अशी अपेक्षा आहे. असा कार्यक्रम चालू करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांना एक निवेदन करायचं आहे. आपण आता गेले कित्येक महिने पाहतो की भारतामध्ये कोविडने धुमाकूळ घातलेला आहे आणि 10,000 मैलावरून आपण करू तर काही शकत नाही, पण जास्तीत जास्त आर्थिक मदत आपण जेवढी करू शकू ती प्रत्येकाने करावी अशी माझी विनंती आहे. तुमच्यापैकी बहुतेक सगळ्या लोकांनी अगोदरच पैसे पाठवलेले असतील. कॅनडामध्ये महाराष्ट्र सेवा समिती आहे किंवा अमेरिकेमध्ये महाराष्ट्र फाउंडेशन आहे, त्यांच्यातर्फे सुद्धा अनेक लोकांनी मदत पाठवलेली आहे. पण आणखी तुम्हाला मदत पाठवता आली किंवा जर अजून पाठवली नसेल तर मदत तुम्ही जरूर भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने पोहोचवण्याची व्यवस्था केली तर जास्ती चांगलं होईल. कारण तुम्ही कुठल्याही मार्गाने पाठवलं तरी हरकत नाही, कारण म्हणतात ना, सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छति. कुठल्याही मार्गाने पैसे पाठवले तरी ती भारतामध्ये कुठल्या तरी संस्थेला उपयोगी पडू शकते. आजचा जो आपला विषय आहे तो खूप वेगळा आहे. आतापर्यंत जे आपले विषय होते ते लीगल, फायनान्शियल, मेडिकल अशा पद्धतीचे होते. हा विषय आहे की रामायण आणि महाभारत यांचा कालखंड काय होता, यावर शास्त्रीय भूमिकेतून आपल्याला माहिती नितीन आपला देणार आहेत अटलांटाचे निलेश ओक. आपण साधारणपणे म्हणतो की रामायण महाभारत झालं बाबा केव्हा तरी 2-3-4 वर्षापूर्वी, तर त्याच्या मागे आपल्याला काही शास्त्रीय भूमिका आपली नसते की आपण सहज मी साधारणपणे अंदाज बांधतो. तर एक शास्त्रीय निकष लावून हे ज्या घटना घडल्या महाभारत आणि रामायण हे कोणत्या कालखंडामध्ये घडल्या त्यासंबंधीची माहिती आपल्याला निलेश ओक देणार आहेत. तर त्यांची ओळख करून देण्यासाठी मी लीना भोळे यांना विनंती करतो. लीना. नमस्कार मंडळी. आज आपले पाहुणे वक्ते आहेत निलेश ओक. निलेश बद्दल मी प्रथम माझ्या भावाकडनं म्हणजे शिरीषकडनं ऐकलं, आणि माझा भाऊ आणि निलेश हे मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेत वर्गमित्र होते. साधारण वर्षापूर्वी शिरीषने मला निलेशच्या रिसर्च बद्दल सांगितलं, आणि आता तर तो निलेशचा भक्त झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. निलेशच्या मैत्रीचा त्याला फार अभिमान आहे. 3-1 महिन्यापूर्वी मी त्याला म्हटलं, निलेशला विचारून पहा, तो आपल्या सिनियर्स फोरम करता एखादं प्रेझेंटेशन करेल का. तसं शिरीषने निलेशला विचारलं आणि निलेशने लगेचच तशी तयारी दर्शवली. आजचा विषय आहे मुळगुण म्हणाल्याप्रमाणे शास्त्रीय भूमिकेतून रामायण व महाभारत यांचा कालखंड. Likely time periods of Ramayana and Mahabharat based on scientific analysis. आता निलेशची ओळख म्हणजे निलेश ओक is an author, researcher, speaker and corporate consultant. He holds a BS, MS degrees in chemical engineering and an executive MBA. He is interested in astronomy, archaeology, geology, genetics, quantum mechanics, economics, ancient narratives, and philosophy.
He has published 3 books and writes extensively on ancient Indian history. Nilesh helps Indians become aware of the deep antiquity of Indian civilization so that they may truly comprehend, present, or defend the grand narrative of India, unlike most other Indic researchers, because he builds it through scientific acumen and logical reasoning. He is adjunct faculty at the Institute of Advanced Sciences, Dartmouth, US. Nilesh published his first book, When Did Mahabharat War Happen? The Mystery of Arundhati, in 2011. This book decisively falsified all claims for the Mahabharat War that the year of the Mahabharat War was after 4508 BCE. Objective testing done by Nilesh and his associates of the substantial astronomical evidence, almost 215 plus, contained in the Mahabharata text itself, led to 5561 BCE as the year of the Mahabharat War. The Arundhati Vasishtha AV observation was decisive in disproving 96% of the existing claims of the year of the Mahabharat War. In 2014, Nilesh published his second book, The Historic Ram, Indian Civilization at the End of Pleistocene. Nilesh's third book is titled Bhishma Nirvana, an Astronomy Poison Pill. In this book, Nilesh employs 300 plus specific astronomy and associated observations from the Mahabharata text and tests them with scientific acumen and logical reasoning to arrive at 5561 BCE as the year of the Mahabharat War. Nilesh has talked on various other topics related to ancient Indian civilization. These talks are available on YouTube. The Seniors Forum of the Marathi Bhashik Mandal Toronto is indeed fortunate to have Nilesh give us a presentation on likely time periods for these two great epics, Ramayana and Mahabharata, based on scientific analysis by applying his analytical approach to various events. I would now like to invite Nilesh to give his presentation. नमस्कार. सगळ्यांनी आता रविवारच्या दुपारी हे जॉईन केल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. कारण हा विषय सगळ्यांनाच आवडेल असा नसतो, पण ॲटलिस्ट महाराष्ट्रीयन माणसाला आणि भारतीय माणसाच्या मनाशी असणारा असा असतो. आता लीनाताईंनी ऑलमोस्ट माझी गुड समरी दिलेली आहे, म्हणजे इतकं मला चालेल की आता आपण लगेच प्रश्नोत्तरात जाऊया का, तर तरीही चालेल. सो मी आता एक असं ठरवलं, मी आता ह्या विषयावर अनेक आता 10 वर्ष मागचे लेक्चर्स देतोय आणि असं मला सुद्धा होतं की आता बहुतेक खूप दिली लेक्चर्स, रामायणावर दिली, महाभारतावर दिली, आता अनेक विषयावर मी नवीन अभ्यास केलेला आहे किंवा रिसर्च केलेला आहे. पण शेवटी असं होतं की एखाद्या विषयावर बोलताना तो ऑडियन्सला सुद्धा तो विषय थोडासा तरी माहीत असावा लागतो, ते देवाणघेवाण होण्याकरता. आणि म्हणून बरेच वेळा असंच होतं की शेवटी ते रामायण महाभारत याच्याशी येतं किंवा जास्तीत जास्त ऋग्वेदाचाही काळ मी काढलेला आहे. सो थोडंसं एंटरटेनिंग व्हावं, इन्फॉर्मली राहावं, अशा अर्थानं मी म्हटलं आज काय वेगळं करूया, कारण महाभारत रामायणावर तर मी नेहमीच बोलत असतो. तर मी म्हटलं एक थोडी वेगळी थीम घेऊया, फार वेगळी असं नाही. आणि विशेषतः मराठी ग्रुप असल्यामुळे मला असं वाटलं की अनेक लोकांना हे नाव माहीत असेल, आणि नसेल तर त्यांनी नक्की त्यांची पुस्तकंही वाचावी. तर असं नाव म्हणजे डॉक्टर PV वर्तक, ओके, पद्माकर विष्णू वर्तक, असं अनेक लोकांनी नाव वाचलेलं असेल. आणि ते माझ्याकरता ते इन्स्पिरेशन होते. आणि म्हणून म्हटलं मी असं काहीतरी आपण वेगळ्या थीम मध्ये तीच गोष्ट आपण जसं परत नवीन करून सांगतो किंवा बॉलिवूडच्या याच्यात सांगायचं म्हणजे तीच लव्ह स्टोरी, नवीन गाणी वगैरे घेऊन येतात परत, काहीतरी आपल्याला वेगळी वाटावी अशी. अशा करता मी आता शेअर करायला सुरुवात करतो. ज्यांना हे माहीत असेल त्यांना ते लगेच ओळखता येईल. हा जो म्हणजे तुमच्या आता काय त्याच बाजूला दिसेल, डाव्या बाजूला जो फोटो आहे, म्हणजे माझ्यासारखा न दिसणारा जो फोटो आहे तो डॉक्टर PV वर्तकांचा आहे. ते 2 वर्षापूर्वी आपल्यापासून ते निघून गेले. दे पास्ड अवे कपल ऑफ इयर्स अगो. आणि म्हणून मी म्हटलं असं एक नाव काय देऊया, तर म्हटलं पॅसिंग द बटन.
म्हणजे रिले रेसमध्ये सर्टन रेस केल्यानंतर आपल्याला तो बटन पास करायचा असतो. तर त्यांनी प्रचंड काम केलंय. त्यांच्या आधी अनेक लोकांनी काम केलेलं आहे. लोकमान्य टिळकांपासूनचं काम त्याच्यामध्ये लोकांनी केलेलं आहे. थोडीशी आपण त्याची पार्श्वभूमी बघू, पण जास्तीत जास्त इन्फॉर्मल ठेवायचा मी प्रयत्न करेन. आपण काही जे डिस्कस करू ते काय, तर स्वार्थानुमान आणि परार्थानुमान. आता हे शब्द जरा कठीण वाटतात, हे न्यायदर्शनातले शब्द आहेत. स्वार्थानुमान म्हणजे असं किंवा एखादा रिसर्चर जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो कोणत्या प्रकारे त्या उत्तराकडे पोहोचतो याला काही मार्ग, असा नीट मार्ग नसतो. एक साधारण अंदाज असतो. आपण वेगवेगळे प्रयत्न करतो, लाईक ट्रायल अँड एरर म्हणतो तसं. ट्रायल अँड एरर म्हणजे रॅन्डम ट्रायल नव्हे, पण ट्रायल अँड एरर म्हणजे नक्की कोणत्या मार्गाने जाऊन उत्तर मिळेल माहित नसतं. अशा पद्धतीनं आपल्याला ते केव्हा झालं असेल असं एक त्या इंडिव्हिज्युअल रिसर्चरला, संशोधकाला कळू शकतं स्वार्थानुमान. आणि ते फार कठीण असू शकतं किंवा खूप त्याला वेळ लागू शकतो. मी सांगेन माझ्या काही गोष्टींना किती वेळ लागला किंवा वर्तकांना सुद्धा किती वेळ लागला किंवा हा विषय किती जुना आहे. पण ते एकदा समजल्यानंतर मग ते आपण जेव्हा आपण काय संशोधन केलंय हे जेव्हा आपण लोकांना सांगायचा प्रयत्न करतो ते अनेक वेळा आणखी कठीण होऊन बसतं. त्याला परार्थानुमान असं म्हटलं जातं, की आता आपल्याला जे कळलंय किंवा आपण जे काही शोध लावलाय ते लोकांना समजेल अशा भाषेत कसं सांगायचं. आणि त्याच्यामध्ये चॅलेंज बऱ्याच प्रकारचे असतात. आता काही ठिकाणी समजा मी जेव्हा इकडे वेस्टमध्ये लेक्चर देतो म्हणजे नॉन इंडियन ऑडियन्सला, तर बऱ्याच लोकांना महाभारत माहित नसतं किंवा रामकृष्ण ही जे नावं माहित असते तरी डिटेल्स त्याच्या स्टोरीमध्येच माहित नसतात. मग ती त्यांना कथाही सांगावी लागते. आता तो प्रॉब्लेम आपल्या भारतीय लोकांमध्ये होऊ शकतो, कारण महाभारत रामायणाचं वाचन तसं कमी होतं. आणि काही लोकांचं समजा वैज्ञानिक बॅकग्राऊंड नसेल तर मग त्यांना समजावून कसं सांगायचं. काही जणांचा लॉजिकचा प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे परार्थानुमान हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग विषय होऊ शकतो. त्यात आज सांगताना की डॉक्टर पी.व्ही. वर्तकांनी काम सुरू केलं आणि त्यांच्यापासूनचा तो माझ्यापर्यंतचा जर्नी, आणि जसं मी म्हटलं पासिंग द बटॉन असं आपण त्याला मेटाफोर म्हणून घेऊया. तर तुम्ही ही कदाचित ज्यांना माहितीये नाव त्यांनी ही पुस्तकं पाहिलेली असतील किंवा कदाचित आता पुस्तकाचं कव्हर बघून कदाचित लोकांना वाटेल की हा हे कुठेतरी पाहिलेलं वाटतंय कुणाच्या घरी तरी. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत, पण त्यातलं स्वयंभू, त्यातला जो दिसतोय तुम्हाला तो भीम आहे. आणि ते भीमावर म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलं, पण त्याच्यामध्येच त्यांनी महाभारताच्या डेटिंगवर पण काम केलं, म्हणजे कालनिर्णयावर काम केलेलं आहे. तसंच त्यांनी ते साधारण 1970च्या दरम्यान लिहिलेलं पुस्तक आहे. आणि 1980च्या दरम्यान वास्तव रामायण असंही पुस्तक लिहिलं. दोन्ही उत्तम पुस्तकं आहेत, त्यांची सगळीच पुस्तकं उत्तम आहेत. आणि आता तो पॅसिंग द बटॉन म्हणायचं म्हणून मी माझी इथं तुम्हाला 3 पुस्तकं दाखवतो. आणि जसं लीनाताईने सांगितलं 2011 मध्ये माझं वेन डिड द महाभारत वॉर झालं पब्लिश. नंतर 2014 मध्ये द हिस्टॉरिक राम आणि 2018 मध्ये भीष्म निर्माण. ही तिन्ही पुस्तकं अमेझॉनवर आहेत. आणि इंडियामध्ये एक सुबो पब्लिकेशन्स म्हणून संस्था आहे, त्यांनी ती इंडियाकरता पब्लिश केलेली आहे की ज्याच्यामुळे एक रिझनेबल प्राइस मध्ये इंडियातल्या लोकांना ती घेता यावी. ती त्यांनी, म्हणजे आम्ही दोघांनी, सुबो पब्लिकेशन आणि मी म्हणजे ऋत्विक, आम्ही नॉन प्रॉफिट अशी केलेली आहे इंडियामध्ये, की जे काही येतील ते रिइन्व्हेस्ट करायचे. पण मुख्य उद्देश असा की सगळ्यांच्या घरी ती पुस्तकं जावीत, लायब्ररीमध्ये जावीत, युनिव्हर्सिटीमध्ये जावीत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि मग अर्थातच आपण महाभारताचा काळ कसा काढला त्याच्यावर बोलू, रामायणाचा काळ कसा काढला त्याच्यावर बोलू, आणि मग क्विक समरी करू आणि आपण प्रश्नोत्तरामध्ये जाऊ. आता तुम्ही इन्फॉर्मल सेलिब्रेट करताना सगळे मी बघितलं मे महिन्यातल्या सगळ्यांचे वाढदिवस साजरे करत होतात. आणि आज फार नेहमी माझी पत्नी अश्विनी जॉईन करतेच असं नाही, पण आज रविवार पण होता त्यामुळे ती पण जॉईन केलेली आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं तिचा वाढदिवस पण मे मध्ये असतो. म्हणजे झाला, मी सेलिब्रेट करून झालो. आम्ही दोनदा करतो, एक 8 मेला करतो म्हणजे इंग्लिश तारीख म्हणून, आणि अक्षय तृतीयेचा जन्म आहे म्हणून अक्षय तृतीया तेव्हा पण करतो आम्ही. आणि तसंच परशुरामासारखंच व्यक्तिमत्व आहे तिचं, जमदग्नी वगैरे असं आपण म्हणतो ना, तसं ती आहे कॉलवर, मी मजेनं म्हणतोय हे. ओके. सो तिचाही तिच्याबरोबर ह्यात जॉईन केल्यासारखं. आणि ती माझ्या सगळ्या कामामध्ये एकत्र असते. माझी ती काय म्हणूया बेस्ट गाईड आहे, की हे असं कशाला सांगतोस लोकांना, किंवा हे कशाला सांगत बसतोस, किंवा असं उत्तर दे, असं खूप युजफुल मला ती गाईड करत असते, माहिती देत असते काय, कारण ती इंडिपेंडंट व्ह्यू न बघू शकते. ही माझी थोडक्यात समरी जर सांगायची माझ्या 25 वर्षाच्या मागच्या कामाची, साधारण 90 मध्ये. त्याच्या आधी मी एक असं क्युरिओसिटी म्हणून माझी सुरुवात भगवद्गीतेपासून झाली. मला आईनं विनोबांची गीताही शिकवली होती, म्हणजे अगदी शाळेत जाण्यापूर्वी म्हटलं तरी चालेल. त्यामुळे मला त्याचे थोडेसे अध्याय येतात.
नंतर मला हायस्कूलमध्ये इंग्लिश आपल्या संस्कृतमधली भगवद्गीता पाठ करायला लागायची. एक 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 चॅप्टर अध्याय करावा लागायचा प्रत्येक वर्षी. त्यामुळे माझे 3 अध्याय तसेच पाठ झाले. त्यातून मग भगवद्गीता, महाभारतात असं ते थोडंसं प्रवास होत गेला. काही असा ट्रायल अँड एरर असाच प्रवास होता. पण समरी म्हणजे आता सांगितलेलीच आहे लीनाताईंनी. परत समरी सांगायची म्हणजे मधला जो ऍक्सेस आहे तो टाइम ऍक्सेस आहे. इन्फिनिटी टू इन्फिनिटी, महाकाल. त्याच्यातला खंडकाल म्हणजे आपण एक समजा मागचा एक लाख वर्षाचा पिरियड घेऊया. त्यातून टुडे म्हणजे 21st सेंचुरीमध्ये आपण जर मागे गेलो तर 7,500 वर्ष किंवा 7,000 पेक्षा जास्त वर्ष गेलं की महाभारताचा समय येतो. त्याच्यात दुप्पट केलं 14,000 वर्षापेक्षा जास्त गेलं की रामायणाचा समय येतो 12,209 BC. हा मी त्याच्या पुराव्यातून काढलेला. आणि ऋग्वेदाचा जो समय येतो तो त्यातल्या काही सुक्तांचा समय हा महाभारताशी संबंधित आहे, कारण व्यासदेवानी ते रिकास्ट एडिट केलेलं होतं. पण ऋग्वेदातल्या ज्या अनेक ऋचा आहेत, ज्याला जुन्या ऋचा किंवा जुनी मंडळं म्हणता येतात, म्हणजे ऋग्वेदात 10 मंडळ आहेत आणि त्यांचा सिक्वेन्स हा काही 1, 2, 3, 4 असा नाहीये. तर जी जुनी सगळ्यात जी मंडळं आहेत ती उदाहरणार्थ 637 आणि मग मधली जी मंडळ आहेत 63742 ही अगदी जुनी झाली. मग 63742 नंतर 589 ही साधारण मधली मंडळ म्हणता येतील आणि त्यानंतर मोठी अशी मध्ये गॅप झाल्यानंतर मंडळ 10 असं येतं. आणि जे पहिलं मंडळ आहे त्याच्यात जी सूक्त आहेत ती अति जुनी सूक्त आहेत, मधल्या पिरियड मधली सूक्त आहेत आणि अगदी शेवटची सूक्त सुद्धा पिरियड 1 मध्ये येतात. त्याच्यावरून त्यातल्या नद्यांची वर्णनं आणि आता आपल्या सध्याचा जो जिओलॉजी, जिओफिजिक्स, जिओकेमिस्ट्री, मॉर्फोडायनामिक्स ऑफ रिव्हर्स, हायड्रॉलॉजी असं जे संशोधन झालेलं आहे मागच्या 100, 150, 200 वर्षामध्ये, ते एकत्र आणल्यानंतर आपल्याला असं नक्की म्हणता येतं की ऋग्वेदातले काही भाग तरी नक्कीच 24,000 वर्षापेक्षा जुने आहेत. आणि महाभारताचं सांगितलंच तुम्हाला. सो सोपं व्हायला म्हणून मी 7चा पाढा सांगतो लोकांना की 7 एके 7, 7 2 14, 7 3 21, 7,000 वर्षापूर्वी महाभारत, 14,000 वर्षापूर्वी रामायण आणि 21,000 वर्षापूर्वी नक्की ऋग्वेद असं म्हणता येतं. त्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये आपण म्हणूया मी वेगवेगळ्या वैज्ञानिक शाखामध्ये जर काही पुरावा मिळत असेल तर तो एकत्र आणून आणि त्याचा जर आपल्याला हे रामायण, महाभारत किंवा ऋग्वेद किंवा इतर आपले ग्रंथ यांच्याशी जर संबंध लावता येत असेल आणि आपण म्हणतो ना ऑब्जेक्टिव्हली टेस्ट करता येतं, इम्पेरिकल टेस्टिंग, असं करून मी जेव्हा केलं अनेक विषयाबद्दल, हजारो प्लस पुरावा आहे, प्रचंड पुरावा आहे. हा सगळा पुरावा ही आत्ता जी तुम्हाला मी टाइमलाईन दाखवतोय त्यालाच सपोर्ट करतो. ह्याच्या एकतर तो पुरावा याला सपोर्ट करतो किंवा या डेट्स बद्दल तो पुरावा काही बोलतच नाही, पण कुठचाही पुरावा याच्या विरुद्ध गेलेला नाही. ओके, म्हणजे लॉजिकल, तार्किकदृष्ट्या कुठेही विरुद्ध गेलेला नाही मागच्या 10 वर्षामध्ये. त्याच्याच मध्ये आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही जर युरोपियन एनलाइटनमेंट बघितलं तर काय पटकन लक्षात येतं की युरोपियन एनलाइटनमेंटच्या मागे त्यांनी जेव्हा जगात मध्ये सगळीकडे कॉलनी सुरू केल्या, साऊथ अमेरिका, इंडिया, चायना, तेव्हा त्यांना जे प्रचंड ज्ञान मिळालं त्याची आपल्याला महत्व वाटतं असं नाही. आपण म्हणतो काय त्या संस्कृतमध्ये काहीतरी श्लोकासारखं लिहिलेलं आहे, पण ते घेऊन गेले, सगळ्या भारतातून घेऊन गेले, चायनामधून घेऊन गेले आणि त्याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. अर्थात त्यांनी त्याचा वापर पण केला आणि त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला त्याच्या फायद्यासारख्या झाल्या. सायन्स आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे हे झूम अगदी आपला जो कॉल चालला आहे हा त्याचाच आउटकम आहे. पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की त्याची अनेक गोष्टींची जी फाउंडेशन्स आहेत ही नक्की भारतामधून आलेली आहेत. त्याच्यामध्ये काही हा असा सरप्राईज विषय नाहीये आणि तो आजचा विषय नाहीये. त्याचे काही नेगेटिव्ह गोष्टी सुद्धा झाल्या. त्यातली एक मुद्दा मी सांगू इच्छितो की ती म्हणजे आर्यन इन्व्हेजन थिअरी असा जो गाढवपणा अनेक वर्ष आपल्यावर लादलेला आहे आणि इतका तो इंटरनलाइज झालाय की अजूनही आपल्यातली अनेक लोक तो बिलीव्ह करतात. म्हणजे मला आश्चर्य वाटणार नाही आता आपल्या ह्या ग्रुपमध्ये समजा आणखी काही 5-10 लोक असतील की ते म्हणतात हो आर्यन इन्व्हेजन झालं, तर आश्चर्य वाटणार नाही. पण याच्या बाबतीमध्ये कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पण प्रॉब्लेम काय झालाय, आता बऱ्याच आपल्या प्रो इंडिक संशोधकांना सुद्धा आर्यन इन्व्हेजनचा मूर्खपणा कळलेला आहे. पण आर्यन इन्व्हेजन करताना जो ब्रिटिश म्हणा किंवा युरोपियन म्हणा यांनी त्याच्या मागच्या त्यांच्या ज्या डॉगमाज होते, त्यांच्या जे अंधश्रद्धा होत्या की 4000 BC मध्येच पृथ्वीचं निर्माण झालं, त्या तशाच राहिल्या आहेत अजून. म्हणजे आर्यन इन्व्हेजन गेलं तरी सुद्धा आपले भारतीय संशोधक सुद्धा जेव्हा संशोधन करायला जातात आणि जरी पुरावा प्रचंड उपलब्ध असला की जो सांगतो की आपली जी पुरातनता ही फार प्रचंड आहे, तरी सुद्धा जनरली माझा जो मागच्या 10 वर्षातला अनुभव आहे तो असा आहे की फारच थोडे, म्हणजे एका हाताच्या मोजण्या इतके जर लोक सोडले तर बाकी सगळी लोक ही साधारण 8000 BC आणि नंतर म्हणजे मागच्या 10,000 वर्षामध्ये अडकून पडलेली आहेत. त्याच्या पुढे जायची त्यांची हिंमत होत नाही, धडाडी नाही
जरी पुरावा असला तरी. अशी एक थोडीशी दारुण परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघायला लागलात की तुम्हाला हे माझं जे संशोधन आहे त्याचं थोडंसं महत्व जास्त लक्षात येईल. आता आपल्या सगळ्यांकरता असा प्रश्न आपण विचारला की आता हे आपण समजून घेणार आहोत, आपल्याला पाहिजे ती गरज आहे का? तर एक ह्या 3 गोष्टी आहेत, या भगवद्गीतेमध्ये येतात, सगळ्या आपल्या ह्याच्या सिव्हिलायझेशनल स्टडीज मध्ये येतात की श्रद्धा, संशय आणि जिज्ञासा. श्रद्धा पण पाहिजे, कारण कशावरच जर श्रद्धा नसेल तर प्रॉब्लेम आहे. आपण विमानात बसतो तर काय प्रत्येक वेळी आपण पायलटला जाऊन भेटत नाही किंवा त्याचं सर्टिफिकेट चेक करत नाही, पण आपल्याला एक अशी श्रद्धा असते की एअरलाईन कंपनीनं चांगला जॉब केला आहे, त्या माणसाला ते विमान चालवता येतं, त्याला कुठे जायचं माहित आहे. ही जी एक श्रद्धाच आहे, खरी खरी अंधश्रद्धा आहे. तो ड्रंक माणूस पण असू शकतो तिथे, आणि असं होतं सुद्धा कधी कधी. पण मुद्दा असा की श्रद्धा ही लागतेच. एखाद्या माणसा, आपण एक रिसर्च पेपर वाचला, तो खरा कदाचित तो चुकीचे असेल, पण आता तरी आपण ते फेस व्हॅल्यूवर ऍक्सेप्ट करतो की त्यातला जो पुरावा आहे तो खरोखर आहे. म्हणून एक श्रद्धा पाहिजे, संशय पण पाहिजे. नाही तर नुसतं सगळं श्रद्धेवर घेतलं तर काय, हा एक माणूस म्हणाला तर ते पण बरोबर, दुसरा माणूस म्हणाला ते पण बरोबर, असा सावळा गोंधळ होतो. आणि जिज्ञासा पाहिजे, म्हणजे काय, तर स्वतः सुद्धा आपण त्याच्यात एखादा जर प्रश्न स्वतःला असेल तर नुसता दुसऱ्याला विचारून त्याच्यात काही अर्थ नाही, तर त्याचा स्वतः काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. या 3 समजा ज्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला, संशय, तर संशयामध्ये आता कृष्ण म्हणतो संशयात्मा विनश्यती, पण तो जो संशय म्हणतोय कृष्ण, तो मनाचा संशय आहे. म्हणजे असं कसं होईल, असं होऊ शकत नाही, म्हणून हा सगळा मूर्खपणा आहे, हा झाला मनाचा संशय. त्याच्याऐवजी बुद्धीचा संशय म्हणजे, अच्छा असं म्हणतायत का, पुष्पक विमान होतं का रामायणाच्या काळात? अरे मागच्या 400 वर्षापर्यंत, 200 वर्षापर्यंत कुठेच विमान नव्हतं, सडनली पुष्पक विमान कुठून आलं? हे कसं काय झालं असेल, असेल का खरं? बघूया आपण एकदा वाल्मिकी रामायण वाचून, त्यात काय मिळतात पुष्पक विमानाची वर्णनं, त्याचा काही आजच्या विमानाशी संबंध दिसतोय का? असा समजा तुम्ही जर विचार सुरू केला तर तो बुद्धीचा संशय झाला, की त्यात तुमची प्रगती होऊ शकते, आपल्या ज्ञानाची प्रगती होऊ शकते. श्रद्धा सुद्धा अनेक प्रकारची आहे. तुम्ही जर 17वा अध्याय वाचला असेल, त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनांसा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. श्रद्धा सुद्धा 3 प्रकारची आहे, दान 3 प्रकारचं असतं, यज्ञ 3 प्रकारचा असतो, सगळंच 3 प्रकारचं, सत्व रजतम. त्यातली आपल्याला श्रद्धा सत्व प्रकारची पाहिजे. आणि जी जिज्ञासा आहे ना, जिज्ञासा सुद्धा आता भगवद्गीतेत सगळं म्हटलं ना, भगवद्गीतेत सगळे येतात. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, असे 4 प्रकारचे उत्तम भक्त सांगितलेले आहेत. त्यातले जे अगदी सगळं सोडून जे विज्ञानाच्या मागे कास लावून जे काही शोध लावायला जातात ते जिज्ञासू भक्त होतात. ओके, त्यात सुद्धा म्हणून काय गरज आहे, कुतूहल, म्हणजे नुसती आयडल क्युरिओसिटी असून उपयोगाची नाही, नुसते प्रश्न विचारून उपयोगाची नाही, तर त्याच्याकरता ज्याला आपल्याला जे पॅशन वाटतं त्याच्याबद्दल संशोधन करणं गरजेचं आहे, आपलं काम करत असताना करण्याचं गरजेचं आहे. आणि जर तुमची फॅसिलिटी अशी असेल की तुम्ही करू शकत असाल तर नक्कीच करा. आणि आणखी एक मुद्दा, सप्रयोजन म्हणजे असं की एखादा प्रश्न, अशाच प्रश्नावर तुम्ही काम करा किंवा अशाच प्रश्न कुणाला विचारा की त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर त्याचा काहीतरी पुढे फायदा होतो. आता काही लोक मला विचारतात, का हो सांगा, तुम्ही महाभारताचा अभ्यास केलाय ना, भीष्माची उंची किती होती? आता त्याचं मला उत्तर माहित नाही, पण त्याच्या पुढचा प्रश्न असा, भीष्माची उंची घेऊन तुम्ही करणार काय पुढे? सो प्रश्न सुद्धा असा असावा की त्याच्यामुळे काहीतरी पुढे फायदा व्हावा. अशा या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे कर्मशक्ती मिळते, फलप्राप्ती मिळू शकते, ज्ञानतृप्ती होते. हा जो लोअर जो कॉर्नर आहे तो विनाश आहे, त्याचं कृष्णानं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे तामसिक श्रद्धा किंवा मनाचा संशय किंवा नुसतंच आयडल क्युरिओसिटी पण कर्म काही करायचं नाही, तर त्याच्यात त्याने म्हटलेलं आहे, अज्ञश्च अश्रद्ध धानश्च संशयात्मा विनश्यती. या लोकी पण त्याला काही समाधान नाही, दुसऱ्या लोकी पण काही समाधान नाही, असं जर संशय असेल तर. आता आपण वर्तक आणि ओक असा जर मी आज मेटाफोर म्हणून वापरायचं म्हटलं त्याच्यावर येऊया. तर महाभारताचं जे वर्तकाने काढलेलं वर्ष आहे 1970 मध्ये, ते 5561 BC आहे आणि मी काढलेलं वर्ष 5561 BC आहे. तर आता लोक म्हणतील तुम्ही नक्की काय दिवे लावलेत? ओके, त्यांनी 1970 मध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय फरक आहे आपण बघू. पण इनफॅक्ट मी जेव्हा मी कॅनडात होतो, म्हणजे एडमंटनला, आणि शिरीषची माझी एडमंटन मधली पण भेट आहे, बाय द वे लीनाताई, यु नो. सो येस येस या सो आणि शिरीष पण मला वाटतं आज जॉईन करणार आहे किंवा केलं नसेल. तर 5561 हे वर्ष, म्हणजे मी जेव्हा याच्या कॅनडामध्ये माझं मास्टर्स करत होतो आणि सहजच त्या रदरफोर्ड लायब्ररीत गेलो आणि महाभारताचं भांडारकरचं वाचत होतो. त्यामध्ये हा मला एक रेफरन्स मिळाला, जो अरुंधतीचा रेफरन्स तुम्ही उल्लेख केला तो. आणि मग तिथे प्रोफेसर मुर्डेश्वर म्हणून होते, म्हणजे ते शिरीषला माहित असतील. तर त्यांच्याकडे मी गेलो, म्हटलं काका हे असं आज मी वाचलं, असलं काही तुम्हाला माहिती आहे का? तर त्यांचे थोडंसं डायबिटीस होतं त्यांना आणि त्यांची थोडीशी दृष्टी अधू व्हायला लागली होती त्यावेळी. पण ते उठले आणि त्यांच्या जे घरातल्या जे प्रचंड बुकशेल्फ होती त्याच्यामध्ये गेले आणि बरोबर तरी त्यांनी असं पुस्तक पुल केलं आणि ते मला दाखवलं. आणि ते म्हणजे
पविवर्तकांचं स्वयंभू असं होतं. हे कदाचित साधारण 93, 94, 95 या दरम्यान झालेलं असेल. आणि तिथून माझी सुरुवात झाली. त्याच्यात त्यांचं वर्ष 5561 होतं. पण अर्थात माझी जी स्टाईल आहे त्याप्रमाणे मी असा म्हणजे कोणीही जर महाभारतावर संशोधन केलेलं असेल आणि तारीख काढलेली असेल तर त्याचा मी अभ्यास करायला लागलो. त्याच्यामध्ये वर्तकांचं काम मला जास्त आवडलं. काही आणखी लोकांनी काम केलेलं, खूप चांगलं काम केलेलं आहे. लाईक लेले शास्त्री. आता हा मराठी ग्रुप आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे काही मुद्दाम आपला काहीतरी बायस आहे असं नाही की म्हणून मराठी. पण मला जे मागच्या 30 वर्षामध्ये ज्या महाभारतामध्ये जे अत्यंत सुंदर काम केलेलं आहे, आणखी इतरही नॉन मराठी लोकही आहेत, पण म्हणजे अक्षरशः अमेझिंगली असे झाले आहेत की आता पविवर्तक घ्या किंवा भारतरत्न पांडुरंग वामन काणे घ्या किंवा शंकर बाळकृष्ण दीक्षित म्हणजे ग्रेटेस्ट ॲस्ट्रॉनॉमर, लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकांची जी तारीख आहे त्याच्याशी मी अजिबात अग्री होत नाहीये. लोकमान्य टिळकांनी 1400 BC काढले, पण 1905 मध्ये CV वैद्य, ते सुद्धा ग्वाल्हेरला होते पण ते सुद्धा मराठी मूळचे, CV वैद्य यांनी महाभारताचं क्रिटिकल अनालिसिसवर पुस्तक लिहिलं होतं आणि त्याच्यावर 1905 मध्ये लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये 8 अग्रलेख लिहिलेले आहेत. आणि ते 8 अग्रलेख अक्षरशः वाचण्यासारखे आहेत. म्हणजे मी ते जेव्हा वाचले तेव्हा मी म्हटलं की म्हणजे असं म्हणजे मेरी चलती आपण हिंदी जसं म्हणतो तसं मी जर त्यावेळी असतो तर फक्त त्या 8 अग्रलेखामुळे सुद्धा मी लोकमान्यांना लोकमान्य किताब दिला असता जर माझं चालत असतं. तर इतकं ते सुंदर, स्पष्ट, स्वच्छ, सोप्या भाषेमध्ये कसं लिहावं हा सगळ्यांकरता आदर्श होणे इतकं ते चांगलं आहे. लेले शास्त्री तसेच होऊन गेले, आणखी एक मोडक म्हणून होऊन गेले आणि असे अनेक लोक होऊन गेले. पण त्या सर्वांमध्ये सुद्धा मला त्यावेळी वर्तकांचं जे काम होतं आणि ते पहिलं पुस्तक त्यांनी मुर्डेश्वरांनी दाखवलं म्हणून म्हणतोय असं नाही म्हणत आहे. हे सगळ्याचा इतके वर्ष मी विषय आतापर्यंत अभ्यास करतोय तेच माझ्या समोर येतं. आता त्या विषयावर जाण्यापूर्वी आपले जे सगळ्यांचे कॉमन प्रश्न असतात त्याचं एक मी जेनेरिक उत्तर देतो. कारण काय असतं, तो जो तुम्ही प्रश्न तुमच्या डोक्यात ठेवलात ना तर मग पुढचे लोक ऐकतच नाही. मी ते त्याच्यातच अडकून पडलेले असतात. त्यातला एक असा उदाहरणार्थ की अरे हो पण आर्किओलॉजी एव्हिडन्स कुठे आहे, म्हणजे उत्खनन शास्त्रातला पुरावा कुठे आहे, कुठे आहे म्हणजे काय, तुम्हाला शोधावं लागेल. तो शोधलात तर सगळीकडे मिळेल. जर तुम्ही आर्किओलॉजी एव्हिडन्स बघायला गेलात किंवा ऍग्रिकल्चर एव्हिडन्स बघायला गेलात, मी तुम्हाला या पानावर ऍग्रिकल्चर सांगतो आणि आर्किओलॉजी दाखवतोच, पण ऍग्रिकल्चर एव्हिडन्स सुद्धा अशी आपल्याकडे अत्यंत चुकीची, म्हणजे विकिपीडिया किंवा असले काहीतरी पीडिया हे वापरून अत्यंत चुकीच्या समजुती झालेल्या आहेत. विकिपीडिया भारताबद्दलची स्पेशली विशेषतः पुराण भारताची अजिबात योग्य माहिती देत नाही. आता इस्रायल किंवा जपान ही लोक विकिपीडियाला वेठीस धरतात आणि म्हणजे जसं धरायला पाहिजे, त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची 12,000 15,000 वर्षापर्यंत आर्किओलॉजी एव्हिडन्स विकिपीडिया दाखवतं, पण भारताचं 3, 4, 5, 6, 7 हजाराच्या वर जायला विकिपीडिया सुद्धा जात नाही. आणि आपली लोक फार काही त्याच्यात करतात असं नाही. ऍग्रिकल्चरचा जर तुम्ही पिअर रिव्ह्यूड रेफरन्स बघितला तर भारतीय म्हणजे इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये 16,000 BC पूर्वीचा, म्हणजे 18,000 वर्षापूर्वीचा अत्यंत उत्तम ऍग्रिकल्चर होतं याचा एव्हिडन्स आहे. एवढंच कशाला की हार्वेस्टिंग ऑफ अ ग्रेन, स्टोरेज ऑफ अ ग्रेन्स, कुकिंग ऑफ अ ग्रेन्स, म्हणजे ते खरोखर प्लांट करत होते की नाही आपल्याला माहिती नाही, त्याचा पुरावा मिळाला नाही म्हणून. पण या उरलेल्या 3 गोष्टींचं भारतामध्ये होतं असा पुरावा 43,000 BC पर्यंत जातो, म्हणजे 45,000 वर्षापूर्वीचा. आता आर्किओलॉजीमध्ये नुसतं तुम्ही बघितलं म्हणजे ऑब्जेक्ट्स म्हणूया आपण, तर आपला जो गुजरात कोस्ट आहे तिथला जो पुरावा आहे तो 30,000 वर्षापर्यंत जातो. बऱ्याच लोकांना याचा पत्ताच नसतो. म्हणून आता हे जे तुम्हाला दिसतंय डाव्या बाजूला ते कृष्णाचं मंदिर, त्याच्या जवळच नाही, तिथला पुरावा 2000 BC वगैरे पर्यंत जातो, पण पूर्ण त्या एरियातला पुरावा 30,000 BC पर्यंतचा जातो. ह्युमन हॅबिटेशन आणि सगळ्या गोष्टी. आणि त्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. तुम्ही जर इतिहास वाचत असाल, म्हणजे इतिहास म्हणजे आपला पूर्व इतिहास, म्हणजे थ्रू रामायण महाभारत आणि भागवत पुराण आणि इतर गोष्टी ऋग्वेदातला, काहीच आश्चर्य वाटत नाही. तो मनूपासूनचा तो रैवत आणि असत कुशस्थली अशी स्थापना झालेला तो पुरावा आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर डेंटल काहीतरी चाललंय असं दिसतंय, डेंटल सर्जरी. किती लोकांना माहिती आहे की डेंटल सर्जरी किती जुनी आहे याचा 7,000 BCचा पुरावा आहे. 7,000 BC. आणि तो 7,000 BCचा पुरावा हा कुठे ग्रीस, रोमन किंवा अमेरिका असा नसून तो भारतातला पुरावा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन हे जे संशोधन केलेलं आहे आणि हे जे पब्लिश केलेलं आहे तो माणूस नॉन भारतीय, तो माणूस इथला अमेरिकन आहे, त्यामुळे आपल्या भारतीयांना ते मान्य करायला काही प्रॉब्लेम नसावा. कारण आपला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स सुद्धा एवढा आड येतो आपल्या की आपल्याच माणसांना केलं की त्याचं आश्चर्य वाटतं, कारण आपल्याला तसं शिकवलं गेलेलं आहे अनेक वर्ष.
मला 9वीत असतानाच आठवतंय, एक मराठी एक असं काहीतरी नाव होतं आमच्या 9वीच्या सायन्स पुस्तकामध्ये. त्यांनी काहीतरी ऑप्टिक्समध्ये काहीतरी केलं होतं एक संशोधन. तर तेव्हा ते आमच्या टीचरने सांगितलं की असे ते अमुक मराठे, आता मी नाव विसरलो, आणि त्यांनी ऑप्टिक्समध्ये हा नवीन सिद्धांत मांडलाय किंवा काहीतरी शोध लावलाय. तर मला अगदी आठवतंय मी 9वीत असतानाच की मला आश्चर्य वाटलं की हा मराठी आणि हा वैज्ञानिक कसा. कारण आतापर्यंतची आपली सगळी नावं म्हणजे आईन्स्टाईन, केपलर वगैरे अशीच किंवा एडवर्ड जेन्नर अशीच नावं येतात. हा सुद्धा आपलं किती म्हणजे शिक्षणामध्ये आपल्याला किती इन्फिरियर करून ठेवलेलं आहे याचा एक पुरावा आहे. 7000 BC पर्यंतची डेंटल सर्जरी तुम्हाला मिळते. मी महाभारत तर फक्त तुम्हाला 7000 वर्षापूर्वीचं सांगतोय, म्हणजे 5000 BCचं सांगतोय, हे त्याच्या आधी जाऊन मिळतं. हा खालचं जे चित्र दिसतंय ते मेहगडचं, तिथं ती धान्य साठवायच्या जागा किंवा राहायच्या जागा, अशा ज्या जागा आहेत त्या 7000 BCच्या आधीपर्यंत जातात. सो आर्किओलॉजी एव्हिडन्सचा आपल्याकडे प्रॉब्लेम नाही. क्लायमेटॉलॉजी, आता हा क्लायमेटॉलॉजी कुठून येतो? कारण मी सरस्वतीवर सुद्धा तुम्हाला सांगितलं की संशोधन केलंय. सरस्वतीची अशी स्थिती आहे, आताचा जो रिसर्च आहे, आपल्याकडे आता अगदी सॉलिड पुरावा आहे की ती सरस्वती नक्की ऑलमोस्ट 2 लाख वर्ष ती वाहत होती. म्हणजे 172,000 BC पासूनचा पुरावा आहे. मागच्या 1 लाख वर्षातला पुरावा तर अत्यंत सुंदर पुरावा आहे की ती रिव्हर इतकी मोठी होती की काही ठिकाणी 16 ते 22 किलोमीटर एवढी वाईड, आणि तशी ती 22,000 BC पर्यंत वाहत होती. 50,000 मध्ये ती यमुना तिच्यापासून सेपरेट झाली. नंतर 22,000 नंतर ती छोटी झाली सरस्वती, पण छोटी म्हणजे किती? त्यानंतर सुद्धा ती अनेक ठिकाणी 5 ते 7 किलोमीटर वाईड होती, आणि 4500 BC नंतर ती गेली. आता बरीच लोक फक्त तुम्ही म्हणालात तसं की 5000 वर्षापूर्वी म्हणजे 3000 BCच्या महाभारतामध्ये अडकून पडलेली असतात. मग ती मला विचारतात, अरे सरस्वती नाही, आणि सरस्वतीची तर महाभारतामध्ये खूप वर्णन आहे, त्याचं काय करायचं? त्याची 2 कारणं. सरस्वती नाही असं त्यांना वाटतं, पण ह्याचं कारण असं की ते 3000 BCचा विचार करतायत, पण महाभारत 3000 BC मध्ये झालेलंच नाहीये, ते आधी झालेलं आहे. पण आणखी एक गोष्ट, हा जो 7000 BC ते 4500 BCचा जो कालावधी होता, त्या कालावधीमध्ये आपला जो आता आपण ज्याला मान्सून रेन म्हणतो तो खूप इंटेन्सिफाय झाला. आता हे जे मी तुम्हाला दाखवते ना, मधला जो ब्लुइश एरिया दिसतोय, हे अनिंद्य सरकार यांचा 2016चा हा पेपर आहे. त्याच्यातले तुम्ही तारखा बघा, तिथे त्या बीपी म्हणजे बिफोर प्रेझेंट अशा आहेत. म्हणून मी तुम्हाला एक मार्क सांगतो, महाभारत कुठे झालं ते 7500 वर्षापूर्वी, तिथं तो मार्क टाकला मी. त्या काळामध्ये मान्सून इतका इंटेन्सिफाय झाला होता की तशी ऑलमोस्ट छोटीशी झालेली सरस्वती परत रिजुव्हिनेट झाली एक 2-3 हजार वर्ष, आणि मग 4500 म्हणजे 6500 इथे जे दिसतंय तुम्हाला ऍक्सिसवर, त्यातून 2000 वजा करायचे म्हणजे 4500. त्यानंतर सडनली ती एकदम ड्राय होत जाऊन ती नष्ट झाली, म्हणजे त्याचं पाणी बंद झालं. सो महाभारतामध्ये जी वर्णन आहेत सरस्वतीची की काही ठिकाणी प्रचंड पाणी आहे, काही ठिकाणी ती त्या सँडच्या खाली, वाळूच्या खाली गेलेली आहे, खाली वाळूच्या खाली वाहते, काही ठिकाणी ती वर येते. ही सगळी वर्णन अशी मिक्स का आहेत? कारण त्यावेळेचा तो मिक्स क्लायमेटॉलॉजीचा पिरियड आहे, कारण मान्सूनमुळे ते परत तिला एक पुनर्जीवन झाल्यासारखं झालं. हा पुरावा कुठून आलाय? सगळ्या ठिकाणून आलाय. समुद्रातला पुरावा आहे, अगदी डाव्या बाजूला बघितलात तर. मध्ये जो आहे तो जमिनीवरच्या लेक्सचा पुरावा आहे, आणि जर उजव्या बाजूला गेलात तर तो लँडवरचा पुरावा आहे, हरप्पा सिव्हिलायझेशन मधला. ओके, ओशनोग्राफी आपण बघूया. आता ओशनोग्राफी म्हटलं महाभारताच्या संदर्भामध्ये तर काय लक्षात येईल? द्वारका. कारण महाभारत युद्ध झाल्यानंतर 36 वर्षांनी द्वारका फ्लडिंग अँड डिस्ट्रक्शनमुळे ती पाण्यात गेली. रामायणाचा विचार केला तर नलसेतू येतो, म्हणजे नलसेतू करता काय पाहिजे? आता त्याच्याकरता तुम्हाला दाखवतो की ओशनोग्राफीचं काय होतं. आता आपण वर्तकांची तारीख घेऊया. म्हणजे असं मी जेव्हा एक शोध लावत होतो, अरुंधती वसिष्ठ हा माझा मुख्य विषय होता, पण ते सुरू असताना मी ह्या बाकी गोष्टींचा वर्तकांची पुस्तकं आणि इतर महाभारत रिसर्च असलेल्या लोकांची पुस्तकं घेऊन मी प्रयत्न करत होतो की बाकी पुरावा मिळतो का. तर 5561 BC ही मला त्यावेळी काय म्हणूया आपण, स्वार्थानुमान किंवा सब्जेक्टिव्ह कन्व्हिक्शन मध्ये मला ती डेट योग्य वाटत होती, पण अरुंधती वसिष्ठचा निकाल लागलेला नव्हता, त्यामुळे मी ते पूर्ण मानायला तयार नव्हतो. पण अशाच वेगवेगळ्या तारखा घेऊन मी म्हटलं की समजा आपण धरून चालू, जसं आपण मॅथ्स मध्ये म्हणतो लेट एक्स बी दी आन्सर, तसं सायन्स मध्ये पण आपण म्हणतो थिंग्स कॅन बी अझ्युम विदाउट सपोजिंग देम टू बी ट्रू, आणि मग नंतर चेक करायचं खरोखर ते आपलं अझम्पशन बरोबर होतं का. तर 5561 ही वर्तकांची आपण तारीख घेऊया. त्याच्यामध्ये महाभारत सांगतं की 36 वर्षांनी हे झालं, द्वारका बुडाली. मग द्वारकेची तारीख आली 5525. आता प्रश्न असा की तशा प्रकारचा काही पुरावा आहे का आपल्याकडे, आणि तो ऑब्जेक्टिव्हली टेस्ट करता येतो का इंद्रिय प्रामाण्याने? त्याचं उत्तर असं की प्रचंड पुरावा जगभर पसरलेला आहे. जगभर पसरलेला आहे, म्हणजे फक्त द्वारकेकरता नाही.
आता क्रिकेट खेळणाऱ्यांना वेस्ट इंडिज माहिती आहे, तुम्ही वेस्ट इंडिजमध्ये गेलात बार्बाडोसमध्ये तर तिथे तुम्हाला पुरावा मिळतो. जर जिथे युरोप आणि इंडिया एकत्र कनेक्ट होतात इस्तंबुलला, तिथे तुम्हाला पुरावा मिळतो. अर्थातच पश्चिम किनाऱ्यावर मिळालाच पाहिजे पुरावा द्वारकेच्या, नाहीतर त्या पुराव्याचा उपयोग नाही जगभर मिळून. तसंच पूर्व किनाऱ्याला सुद्धा मिळतो आणि हा अत्यंत नवीन पुरावा आहे, म्हणजे लेस दॅन काय म्हणूया आपण 1 वर्षापेक्षा कमी काळातला हा शेवटचा पुरावा आहे. आणि इतर जगभर अनेक पुरावे आहेत, पण त्याबद्दल मी बोलणार नाही. ईस्ट कोस्ट ऑफ मेनला तुम्हाला दिसतो, ऑस्ट्रेलियामध्ये दिसतो, बरोबर ह्याच टाइम पिरियड करता 7500 वर्षापूर्वी. त्यातले जे ब्लू दिसतात ते मी तुम्हाला पटकन दाखवणार आहे. आता आपण कॅरिबियनमध्ये जाऊया. बार्बाडोस आणि आणखी 7 जागा. आणि त्याच्यात तुम्हाला आता आपण कॅनडातले सगळे बरेचसे लोक आहेत, पण शिरीष असेल तर त्यालाही ते ऐकायला आवडेल आणि त्याने आधी ऐकलंही असेल की हा जो रिसर्च मी तुम्हाला आता दाखवतोय ना, हा युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा एडमंटन मध्ये झालेला रिसर्च आहे. म्हणजे मी पण तिथेच माझी मास्टर्स केली आणि बरोबर त्याच वेळी ऍक्च्युली 1995चा हा पेपर आहे. पॉल ब्लँचॉन आणि रायन स्मिथ, मला वाटतं, इफ आय एम सेइंग द नेम राईट, जिओलॉजीमध्ये. त्यांनी एक सुरुवात बार्बाडोसमध्ये केली आणि आणखी 7 लोकेशन. आणि काय दाखवतं, या सगळ्या 7 लोकेशनमध्ये जसं आता आपलं LGM जर तुम्हाला माहित असेल, लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम, म्हणजे खूप थोडंसं कोल्ड झालेलं नॉर्थ युरोपमध्ये स्पेशली, आणि जो गल्फ स्ट्रीम होता तो थोडासा ब्लॉक झालेला, त्यामुळे बऱ्याच म्हणजे इंग्लंड वगैरे, नॉर्वे, जर्मनी, बरेच पार्ट्स जे होते तिथे सगळीकडे ग्लेशियर्स होती, जसं नॉर्थ अमेरिकामध्ये ग्लेशियर्स होती. आणि त्यावेळी जसं मग ते जेव्हा मेल्ट व्हायला लागलं, LGM संपला आणि हळूहळू समुद्राच्या पातळ्या वाढायला लागल्या, त्या स्मूथली वाढत होत्या. पण मध्ये जे तुम्हाला CRE दिसतंय ना, 1, 2, 3, दिस स्टँड्स फॉर कॅटास्ट्रॉफिक राईज इव्हेंट. सडनली मध्ये अचानक प्रचंड पाण्यामध्ये वाढ झाली, इन्स्टंटेनियसली, म्हणजे फ्लड होतो, सुनामी होते, तशा प्रकारचा. आणि त्यातला जो CRE3 आहे तो आपल्या द्वारकेकरता महत्वाचा आहे. त्याचा जो टायमिंग आहे 7.6, म्हणजेच त्याला ट्रान्सलेट केलं तर 5600, म्हणजेच 5525 BCE प्लस मायनस 100 वर्ष समजा. त्यावेळी अचानक 6.5 मीटर्स प्लस मायनस 2.5 मीटर्स इतकं पाणी बार्बाडोस कॅरिबियन एरियाजमध्ये वाढलं. याची आपल्याकडे पुरावा आहे, याची आपल्याकडे त्याची नोंद आहे. हा पुरावा नंबर 1 आपण म्हणूया. आणि तुम्हाला समजण्याकरता महाभारताचा समय हा तिथे जिथे CRE झाला, तिथे सडनली जे पाण्याचा गश झालं 6.5 मीटर्स, म्हणजे कल्पना करून बघा, 7 × 18, 20 फुटापेक्षा सडनली समुद्राचं पाणी वर गेलं, 20 फुटापेक्षा. दॅट इज व्हॉट इज बीन ऑब्झर्व्ड इन 7 प्लेसेस, 7 जागा. आता आपण युरोप आणि एशियाच्या जिथे जॉईंट होतो, इस्तंबूल म्हणजे टर्की सध्याची, तिथं जर आपण आलो तर काय दिसतं आपल्याला, तिथे सुद्धा हाच इफेक्ट झाला. अचानक समुद्राची पाण्याची लेवल वाढल्यानंतर अटलांटिकचं पाणी मेडिटेरियनचं एगियन सीचं मर्मरा सी, आणि ते मग जे मधले जे बोस्फोरस जे चॅनल आहे इस्तंबूलच्या इथे, ते फोडून जे सॉल्टी वॉटर आहे ते दुसऱ्या बाजूला, म्हणजे आता जो ब्लॅक सी आहे तिथे पडायला लागलं. ही गोष्ट इन्स्टंटेनियस झाली आहे, अक्षरशः इन्स्टंटेनियस झाली. हे जे मी तुम्हाला काम दाखवतोय, हे 2 जिओलॉजिस्ट कोलंबिया युनिव्हर्सिटीचे, रायन अँड पिटमन. आणि तुम्हाला एक मजा वाटेल की हे काम माझ्या दृष्टीस कोणी आणून दिलं असेल, तर टेनेसी स्टेट इथल्या तुरुंगात असलेला एक कैदी आणि तो त्या तिथे तुरुंगात असताना त्याने माझं पुस्तक वाचलं. आता ते का वाचलं हे मला माहिती नाही, कुठच्या काय कॉन्टेक्स्ट, आणि अमेरिकन आहे तो बाय द वे. त्याने मला फोटो पाठवून त्याच्या स्वतःचे ते कैद्याचे कपडे वगैरे होते, आणि त्याच्यात त्याने हे पुस्तक त्याने काहीतरी कारणामुळे वाचलेलं होतं रायन पिटमनचं, आणि त्याने माझं पुस्तक वाचल्यावर त्याच्या डोक्यात असं आलं, हे पण 5525, हे 5561, म्हणून त्याने माझा त्या पुस्तकातला ईमेल ऍड्रेस घेऊन त्याने मला ईमेल केला. म्हणजे तो ही वॉज स्टील इन दॅट. आणि त्याच्यामुळे, म्हणजे थँक्स टू हिम, आता मी माझ्याकडे ईमेल आहे त्याची, पण मी तर नाव विसरलो, थँक्स टू हिम, त्यामुळे मला हे पुस्तक कळलं. हे 1998 मध्ये पब्लिश झालं, पण मला कळलं ते 2011च्या नंतर ऍक्च्युली. ओके, सो हा जो पुरावा आहे त्यातला तुम्हाला लक्षात यावा म्हणून मी हे ॲरो टाकतो. ती जी व्हर्टिकल लाईन आहे ती इसेन्शियली 7550 BC ची आहे, की त्यावेळी सडनली जो ब्लॅक सी होता, म्हणजे त्यावेळी ब्लॅक सी नव्हताच, त्यावेळी एक छोटं गोड पाण्याचं आपण म्हणतो तसं तळं होतं, त्याचं हे खारं पाण्याचा समुद्र हा जो निर्माण झाला, हा बरोबर तो 5550 BC च्या वेळी झालेला आहे. आणि इथे तुम्हाला जे नंबर दिसत आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे रायन आणि पिटमन यांनी 9 वेगवेगळे प्रकारचे पॅरामीटर्स वापरून ते सिद्ध केलेले आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आता आपण द्वारकेला येऊया. तर द्वारकेला जर आपण बघितलात, हे सुद्धा 6 ते 30 असे वेगवेगळे रिसर्च पेपर्स आहेत. त्याचा कंबाईन इफेक्ट जो मी तुम्हाला दाखवतोय तो हा ग्राफ दाखवतोय मी तुम्हाला. या ग्राफमध्ये काय दिसतंय, तर वर आपल्याला हे दिसतंय काय, वर तो टायमिंग दिसतोय. इथे 2000 म्हणजे आता आपण इथे आहोत, तिथून नंतर 0 म्हणजे तिथे, आणि इकडे हे BC इयर्स झाले.
आणि पाण्याची पातळी किती वर वाढली आहे त्याच्याकरता मी ते समजावं म्हणून मी तुम्हाला मार्क्स टाकतो. आणि महाभारताचा समय कुठे म्हणून मी तो परत आपला स्टार टाकतो. तर बरोबर त्या 6000 आणि 5000च्या मध्ये 5500 म्हणजे 5561 BC आणि द्वारका 5525 BC म्हणजे तिथेच. पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे पश्चिम म्हणजे अरेबियन समुद्रातला हा पूर्ण डेटा आहे, कंबाईंड डेटा ऑफ 6 to 30 डिफरंट स्टडीज. त्या 6th मिलेनियमच्या मध्ये म्हणजे 5525 BCच्या वेळी सडनली अचानक 15 मीटर, जसं आपण तिकडे 6.5 मीटर बघितलं तसं 15 मीटरनं पाणी उंच गेलं समुद्राचं, आणखी वर गेलं 15 मीटर. आणि पुढच्या मिलेनियमच्या पहिल्या भागामध्ये आणखी 8 मीटर गेलं. इनफॅक्ट ते इतकं गेलं की आत्ताची जी समुद्राची पातळी आहे त्याही पेक्षा ते 3 मीटर वर गेलं. आत्ता जी समुद्राची पातळी ही MSL जिथं लिहिलंय तिथे आहे त्याच्यावर ते 3 मीटर गेलं. आणि त्यानंतर ते तिथे तसंच राहिलं साधारण एक 2000-3000 वर्ष. आता हा आपला आजचा विषय नाही, पण एक संबंध आहे म्हणून सांगतो की ज्यांना हे माहित असेल की IVC म्हणतात, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, म्हणजे ती भारतीय संस्कृती, सिंधू सरस्वती सिव्हिलायझेशन, त्याच्यामध्ये ज्यांनी ऐकलं असेल की ढोलावीरा हे बंदर होतं किंवा लोथल हे बंदर होतं, हे गुजरात मधल्या जागा, ह्याचं कारण ते हे आहे. म्हणजे जमिनीचा भागही वर खाली होत असतो, पण इथे समुद्राचं पाणी पण तिथे जवळ गेलं आणि जमिनीच्या भागामध्ये जे काही वर खाली झालं असेल ते, त्यामुळे लोथल किंवा ढोलावीरा आता जी इनलँड आहेत ती बंदरं अशी काम करू शकत होती. व्हेरी इंटरेस्टिंगली त्यांचा जो पुरावा मिळतो तो सुद्धा पुरावा 5000 BC नंतर ती बंदरं म्हणजे जास्त ऍक्टिव्हिटी झाली असं कळतं. आणि अचानक 2000 BCच्या नंतर ती बंदरं होती ते थांबलं, म्हणजे ती बंदर म्हणून ते पोर्ट्स म्हणून ते काम करू शकत नव्हते. त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला इथे मिळतं. कारण बघा ते 2000 BC तिसरी जी लाईन काढली आहे तिथं बघितलं, त्यानंतर समुद्राचं पाणी हे परत खाली यायला लागलं, म्हणजे दूर जायला लागलं धोलावीरापासून वगैरे, परत समुद्राकडे त्या हे म्हणजे काय म्हणतो रिग्रेस व्हायला लागलं. आणि त्यानंतर त्या पुढे ओव्हर द पुढचे जे काही 4000 वर्ष आतापर्यंतची, त्या काळात ते आत्ता जिथे आहे तिथे ते अप्स अँड डाऊन्स करत करत तिथे आलं. ओके. लोकेशन ऑफ कृष्णास द्वारका. आता आपण सांगितलं की हा पुरावा भरपूर आहे. आता कृष्णाची द्वारका नक्की कुठे शोधायची? आता जिथे आपण जातो ती कृष्णाची द्वारका नाही. त्यानंतर ते जसं पाण्याखाली गेल्यानंतर मग परत मंदिर बांधलं जातं. तीच कथा रामेश्वरमची सुद्धा आहे. आताचं रामेश्वर हे रामायणाच्या काळातलं रामेश्वर असूच शकत नाही. त्याचं मी तुम्हाला आता आपल्याला वेळ नाही म्हणून, पण तरी मी तुम्हाला हिंट देईन तिथे. आता ही आर्टिस्टने इमॅजिन केलेली कृष्णाची द्वारका आहे. ओके. किंवा हे वेगळी चित्र समजा, किंवा हे आणखी चित्र ही तुम्ही पाहिलेली असतील. आणि जर तुम्ही वर्णनं वाचलीत, पुराणातली वर्णनं वाचलीत किंवा महाभारतातली वर्णनं वाचलीत, तर असं म्हटलेलं आहे की द्वारकेमध्ये जाण्याकरता ब्रिज वापरावे लागत. आणि जर युद्धाचा प्रसंग आला तर ते ब्रिज ऑफ केले जात, म्हणजे त्यामुळे कोणी येऊ शकत नसे. म्हणजे ऍज इफ इट वॉज लाईक अ आयलंड, म्हणजे अगदी खूप जमिनीच्या जवळचं आयलंड असेल पण ते आयलंड होतं, अशा प्रकारची वर्णनं आपल्याला मिळतात. आता ही जर तुम्हाला जो डाव्या बाजूचा फोटो तुमच्या लक्षात येत असेल तर ग्रॅहम हँकॉक, म्हणजे हे ब्रिटिश जर्नलिस्ट आहेत आणि त्यांची बरीच पुस्तकं प्रसिद्ध आहेत. फिंगरप्रिंट्स ऑफ द गॉड्स, हे आता ते मी जेव्हा 1995 मध्ये रिसर्च सुरू केला तेव्हा ते प्रसिद्ध झालं होतं. खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, बेस्ट सेलर असं, वर्ल्ड वाईड बेस्ट सेलर पुस्तक आहे. आणि त्यांनी सुद्धा जगभर अभ्यास करताना भारताच्या बाजूत सुद्धा अभ्यास केलेला आहे, पूर्व किनाऱ्यावर आणि पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा. आणि तुम्हाला जे इकडे उजव्या बाजूला दिसत आहेत ते ग्लेन मिल, ही इज नाव प्रोफेसर ऑफ जिओलॉजी ऍट युनिव्हर्सिटी ऑफ ऑटोवा, आणि टोरंटोचे त्यांची PhD आहे. म्हणजे तुम्ही जिथे आता अनेक जण लोक आहात ते, आणि मूळ ते स्कॉटलंडचे आहेत. आता ह्या दोघा लोकांनी, यांच्याशी ग्लेन मिलशी मी करस्पॉन्डन्स केलेला आहे, ह्या दोघा लोकांनी जेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर संशोधन केलं, त्यातून काय आलं हे तुम्हाला एक मजा म्हणून दाखवतो. हा जो पिरियड दिसतोय हा रामायणाच्या इमिजिएटली नंतरचा. आणि त्याच्या आधी बघा आता तिथे श्रीलंका जो आपण म्हणतो ती भारताशी कनेक्टेड आहे लँडने, त्यामुळे मग तिथे नल सेतूचा प्रश्नच कुठे आला. त्याच्यामुळे एक वेगळा मुद्दा निघतो. ही सुद्धा एक ब्युटी आहे. जर तुमचं ओरिजिनल रिसर्च असेल आणि रिव्होल्युशनरी असेल तर ते ज्याच्याकरता तुम्ही तो रिसर्च केला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, पण अनेक नवीन प्रॉब्लेम निर्माण होतात. त्याच्यातलाच हा प्रॉब्लेम आहे. मग आता नल सेतूचं काय करायचं, याचं आता काय करायचं असा प्रश्न नाही. ऍक्च्युअली भारतीय आपल्या वाल्मिकी रामायणामध्ये आणि आपल्या खगोलशास्त्रीय ग्रंथामध्ये आणि अनेक ग्रंथामध्ये इतकी माहिती आहे की श्रीलंका ही रावणाची लंका नसावी, तो रावणाच्या आधिपत्याखाली असलेला भागही असू शकेल, पण रावणाची लंका ही वेगळी होती असं मानायला अनेक पुरावे आहेत, पण तो आजचा परत विषय नव्हे. पण सांगायचा मुद्दा असा की जस्ट आफ्टर रामायणाच्या काळानंतर, कारण रामायण 14,000 वर्षापूर्वी आणि हे 13,500 म्हणजे 13,500 वर्षापूर्वी काय होतंय बघा.
श्रीलंका कनेक्टेड आहे आणि इकडे जर तुम्ही गुजरातच्या जवळ गेलात, मुंबई आणि म्हणजे महाराष्ट्र गुजरात, तर इथे तुम्हाला एक बेट दिसतंय. आपण थोडं पुढे जाऊया. ते जर म्हणजे पुढे म्हणजे आपल्याकडे येतोय आपण आता 2000 आपल्या समयकडे येतोय 10,600 वर्ष किंवा 8,900 वर्ष. तर नोटीस करा की समुद्राची पाण्याची पातळी वाढते आणि ते बेट छोटं छोटं होत जाते. कदाचित यामुळे कृष्णानं म्हटलं असेल, म्हणजे ती द्वारका असं मला म्हणायचंय, कृष्णानं असं म्हटलं असेल की एक दिवस द्वारका पाण्याखाली जाईल, असं आपण म्हणतो की त्याने प्रेडिक्ट केलं होतं वगैरे. इंटरेस्टिंगली लक्षात ठेवा कुठचं वर्ष होतं 5,525. 5,561 अधिक 36, 7,700 वर्षापूर्वी तिथं बेट आहे. 6,900 जर तुम्ही आलात तर ते बेट पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. हे त्यांच्या मॅथमेट्रिक स्टडीवरचा हा निष्कर्ष आहे. म्हणजे हे जे होतं 7,700 बीपी वय ते 6,900 म्हणजे 4,900 येईपर्यंत ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आणि जो द्वारकेचा जो वेळ काढलेला आहे ऍस्ट्रॉनॉमी बेस्ड एव्हिडन्स वरून 5,561 प्लस 36 केल्यावर तो बरोबर तिथे फिट होतो. आता मी ईस्ट कोस्टवर सांगितलं, हा अत्यंत लेटेस्ट रिसर्च आहे, म्हणजे 10 ऑगस्ट 2020, लेस देन अ इयर. तर त्यांनी काय केलं लक्षात घ्या की ते लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम म्हटलं ना, तर त्यावेळी काय होतं सगळी लँड आणखी होती आणि त्यामुळे आत्ताची जे पुंपुहार आहे ना, ती ही जी व्हर्टिकल लाईन दिसते तुम्हाला, तिथे आता हे पुंपुहार पोर्ट आहे तामिळनाडू मधला. पण जर तुम्ही 20,000 वर्ष मागे गेलात तर त्यावेळेचा जो पुंपुहार पोर्ट होता हा इथे होता, P1 जिथे म्हटलंय तो, आणि तो कधीतरी 16,000 BCच्या नंतर तो पाण्याखाली गेला, जसं पाण्याच्या लेवल वर आली. मग त्या लोकांनी काय केलं, दुसरा पोर्ट बांधला, P2 पोर्ट बांधला. मग त्याचं काय झालं बघा, त्याचं परत पाणी वाढत चाललं. तो P2 जो पोर्ट आहे तो पण कधीतरी 8,000 ते 7,000 BCच्या दरम्यान पाण्याखाली गेला. मग त्यांनी P3 पोर्ट बांधला. हे सगळं संशोधनामध्ये मिळालेल्या गोष्टी आहेत. आणि त्याचं पोर्टचं जे स्ट्रक्चर आहे, दिस इज द सेम पोर्ट स्ट्रक्चर दॅट पीपल फाइंड अराउंड द वर्ल्ड. म्हणजे रोमन, ग्रीक, कुठे तुम्ही जा अशाच प्रकारचं पोर्ट स्ट्रक्चर तुम्हाला मिळतं. म्हणजे रामायणाच्या काळी बोटी वगैरे व्यवस्थित जात होते, हा सांगायचा मुद्दा हा पण आहे त्याच्यामध्ये, पण तो मुख्य मुद्दा नाही. नंतर आता 8,000 7,000 मध्ये ते गेलं. त्यानंतर काय होतंय बघा, त्यानंतर 6,000 ते 4,000 BC म्हणजे कुठचा आता आपला महाभारताचा वेळ आला, त्यावेळी परत समुद्राची पातळी अचानक वाढली. त्याच्यामुळे जो P3 जो होता तो पोर्ट एक्झिस्टिंग त्यावेळेचा पोर्ट तो पण पाण्याखाली गेला. पण यावेळी आणखी काहीतरी विशेष झालं. काय झालं विशेष, जे पाणी आहे ते सगळं इनग्रेस करून इतकं आत गेलं, आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही मायुरमचं डिस्टन्स काय आहे, 10, 20, 30 किलोमीटर अशा काहीतरी दरम्यान आहे. मायुरम म्हणून जी जागा दिसते 26 नंबर, तिथपर्यंत पाणी इनग्रेस होत आत गेलं. म्हणजे पोर्ट नुसतं डिस्ट्रॉय नाही केलं, पाणी प्रचंड आत गेलं आणि ते पाणी तिथे तसंच राहिलं. आता तुम्ही पश्चिम किनाऱ्यावरचं आठवण बघा काय झालं होतं, तसंच काहीतरी परिस्थिती झाली होती. पाणी वर गेलं 3 मीटर अधिक, तसंच राहिलं पुढचे 2-3 हजार वर्ष आणि मग ते खाली हळूहळू यायला लागलं. एक्झॅक्टली तसंच पूर्व किनाऱ्यावर पण झालेलं आहे. 4,000-3,000 BCच्या दरम्यान हळूहळू ते पाणी परत रिग्रेस होत फ्रॉम ते मायुरम ते शिरकाळी ह्या जागेपर्यंत आलं. नंतर पुढच्या 3,000 ते 2,000 मध्ये ते शिरकाळी टू नंगूरला आलं आणि 2,000 ते आत्ताचा आपला पिरियड म्हणूया नंगूर टू पुंपुहारला आलं. क्विक समरी करायची झाली तर ती अशी समरी तुम्हाला दिसेल. प्रचंड इन्ग्रेशन ऑफ वॉटर वे इनसाइड आणि ओव्हर अ टाइम ते हळूहळू खाली होत होत आता सध्या जो पुंपुहार पोर्ट आहे तिथे ते आलं. आता मी पूर्व किनारा आणि पश्चिम किनाऱ्याचे दोन्ही फोटो एकत्र आणलेत परत तुम्हाला दाखवायला. याचा संबंध महाभारताकरता आहे 5,561 किंवा 5,525 BC, पण रामायणाकरताही होतो का. हे पाणी इतकं आत आलंय, आता काही लोकांनी इतर संशोधकांनी रामायणाच्या तारखा या माझी जी महाभारताची तारीख आहे किंवा वर्तकांची त्याच वेळी रामायण झालं असं केलेलं आहे. आता ह्यात प्रॉब्लेम काय आहे, याचा प्रॉब्लेम हा आहे की इथे जे पाणी आत गेलं पूर्व किनाऱ्यावर सुद्धा मायुरम पर्यंतच आहे, ते पाणी म्हणजे बराच जो आता तामिळनाडूचा भाग आहे, तुम्ही तामिळनाडूत गेला असाल तुमच्या लक्षात येईल की खूप फ्लॅट आहे ते, जसं उत्तरेला जसं फ्लॅट आहे राजस्थान किंवा उत्तर प्रदेश, तसं प्रचंड तो एरिया पूर्वेचा जो आहे साऊथचा तो फ्लॅट आहे. कितीतरी पाणी आत आलं असेल, त्यामुळे तिथे कुठे जाऊन रामेश्वरम बांधायचा चान्सेस नाही. म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सांगता येतं की त्या 6 मिलेनियम BC मध्ये रामायण शक्यच नाही, म्हणजे नुसत्या समुद्राच्या पुराव्यावरून सुद्धा. अर्थात वाल्मिकी रामायण हॅज टू टेल द स्टोरी एनिवेज, त्यामुळे तशी आपल्याला काळजी करायची गरज नाही. दोन्हीकडे हेच झालं, इकडे सुद्धा पाणी नंतर मागे गेलं आणि पूर्व किनाऱ्यावर पण तेच झालं. क्विकली जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे आता आपल्याला महाभारताच्या काळात काय झालं बघा, 18 अक्षणी सैन्य होतं. त्याचं जर आपण एस्टिमेट केलं महाभारताचाच फॉर्म्युला बघून, आणि तुम्ही बघू शकता सगळं चेक करू शकता, तर ते एक साधारण 4 मिलियन लोक येतात आणि त्यातली सिग्निफिकंट पीपल
डाईड ड्युरिंग द वॉर. आता काही उरली. आता त्यावेळेचं नक्की पृथ्वीचं पॉप्युलेशन काय होतं आपल्याला माहिती नाही. त्याच्यावर बरेच असे एस्टिमेट्स आहेत, तुम्ही अगेन गुगलमध्ये बघू शकता. पण ते पॉप्युलेशन 5 ते 20 मिलियन मध्ये असावं. आणि लक्षात घ्या 5 ते 20 मिलियन मे बी टोटल पॉप्युलेशन, दिस इज ओनली एस्टिमेट. पण ते 4 मिलियन जे पॉप्युलेशन आहे हे एक्सक्लुझिव्हली पुरुष होते, पुरुष युद्ध करत होते. आणि ह्यात आश्चर्याचं काही कारण नाही. तुम्ही जर व्हिएटनामचा जर रेकॉर्ड काढून बघितलं अमेरिकन डेथ तर 18,000 to 1, 18,000:1 असा रेशिओ येतो मेन टू फिमेल. कारण बरेच त्या काळात तरी पुरुषच जास्त फाईट करत होते युद्धामध्ये. आता ह्याचा काय संबंध, तर आपण परत ती तारीख घेऊ की आपल्याला एवढं माहिती आहे की सिग्निफिकंट पुरुष लोक ही त्या युद्धामध्ये नष्ट झाली. आता प्रश्न आपण असा उलटा विचारतोय, अगेन ते सायंटिफिक फ्रेमवर्क वापरून, की त्याचा काही पॉप्युलेशनवर परिणाम झाला असेल का, आणि जर परिणाम झाला असेल तर काही पुरावा राहिलाय का. आता रिमेंबर, ॲज अ रिसर्चर आणि आपण इतिहास बघतोय तर वी आर बेगर्स, बेगर्स कॅनॉट बी चुझी. सो तो पुरावा आपल्याला हवाय म्हणजे मिळेलच याची काही गॅरंटी नसते. पण इथे एक थोडंसं आपण म्हणतो ना, दैवम चैवात्र पंचमम, 20% लक फॅक्टर असतो. तशाने 2015चा हा पेपर आहे, म्हणजे वर्तकाने 1970 मध्ये म्हटलंय केव्हा झालंय, मी ते 2011 मध्ये दाखवलंय तेव्हाच झालंय म्हणून. आणि हा 2015चा मोनिका कार्मिन आणि या ग्रुपचा पेपर आहे जेनेटिक्सचा. क्विकली तुम्हाला सांगतो की त्याच्यात त्यांनी कशावर लिहिलंय की मेल फिमेल डिव्हर्सिटी इम्बॅलन्स कधीतरी पूर्वी आपल्या ह्युमॅनिटीमध्ये झाला, असं त्यांनी त्या पेपरमध्ये प्रतिपादन केलेलं आहे. क्विकली तुम्हाला बॅकग्राऊंड येण्याकरता की महाभारतामध्ये युद्ध करायला कुठून लोक आली होती, तर आत्ताचा जो भारत आपल्याला माहिती आहे तिथून आलीच होती. पण हा जो अर्जुन उत्तर आणि पश्चिमेचा भाग बघतोय तिथूनही आलेली होती. म्हणजे इराक, इराण, अफगाणिस्तान, उत्तर मद्र, उत्तर कुरू म्हणजे आत्ताचे कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेचे देश, चायनाच्या पश्चिम भागातले देश, हे सगळे भारताचा तो भाग होता. एक्सटर्नल असेल ऑल द वे टर्की, इराक ही गोष्ट सुद्धा, आणि तशीच दक्षिणेला तशीच पूर्वेला सुद्धा भीमाचं जर तुम्ही बघितलं तर हे सगळे समजण्या, ओमान पर्यंत ही सगळी लोक येऊन युद्धामध्ये भाग घेतलेला होता. आता हा जेनेटिक्स डेटा जर तुम्हाला मी दाखवतोय, त्यातला हा जो मधला भाग म्हणजे भारत, त्याला त्या जेनेटिक्स पेपरमध्ये त्यांनी साऊथ एशिया म्हटलंय. चुकीचं नाव आहे पण लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्युज होणार नाही. साऊथ एशिया म्हणजे आत्ताचा आपला भारत धरूया. नंतर जो हा जो म्हणजे अरब देश आपण म्हणतो तो नियर ईस्ट त्यांनी म्हटलेला आहे. नंतर इकडला पुढचा जो उजव्या बाजूला भाग आहे त्याला साऊथ ईस्ट एशिया म्हटलेला आहे, आणि हा सेंट्रल एशिया म्हटलंय, आणि मग तो येलो मध्ये जो दिसतोय तो युरोप वगैरे. तर हे जे पहिले 3 प्लस सेंट्रल एशिया म्हणजेच उत्तर मद्र, उत्तर कुरू, या लोकांनी सगळ्यांनी भारताच्या ह्याच्यात भाग घेतलेला होता. आपण त्याचा काय इफेक्ट होतो बघूया. आता तो पटकन इफेक्ट घेऊन जाण्यापूर्वी तुम्हाला एक मी मेटाफोर सांगतो, कारण तो त्यामुळे जेनेटिक्स मधली जी कॉम्प्लेक्सिटी आहे ती थोडीशी दूर जाईल. आता आपण समजा एखाद्या ठिकाणी भूकंप झाला असं जर आपण ऐकलं तर आपल्याला लगेच एक 2-3 प्रश्न मनामध्ये येतात. आता हा जर इंटरॅक्टिव्ह सेशन असतं तर मी तुम्हाला ते प्रश्न विचारले असते, पण त्याची मीच उत्तर देतो. लगेच भूकंप झाला की आपण काय प्रश्न विचारतो, अरे कुठे झाला, राईट. म्हणजे आपल्याला ते आपण सेफ आहो ना, किंवा कोण कुठे, म्हणजे गावाचं नाव कळू दे, आपलं कोणी तिथे नातेवाईक आहेत का, फ्रेंड्स आहेत का, अशा दृष्टीने आपण सुद्धा विचारतो. तर वेअर म्हणजे याचं एपी सेंटर कुठे होतं. दुसरा नक्की प्रश्न आपण विचारतो की केव्हा झाला, हा एक मुद्दा असतो, राईट, म्हणजे न्यूज कळते आपल्याला. आणि तिसरा काय इंटेन्सिटी काय होती, म्हणजे रिक्टर स्केल काय होतं, असे आपण नॅचरली 3 प्रश्न विचारतो. विचार करून बघा. भूकंपाचं तुम्ही ऐकलं तर केव्हा झाला, किंवा कुठे झाला, केव्हा झाला, आणि काय किती इंटेन्स होता, असे आपण प्रश्न विचारतो. आता हा मेटाफोरच आहे तो अर्थक्वेकचा मेटाफोर. आता हा जेनेटिक मेटाफोर घ्या. म्हणजे महाभारत युद्धामध्ये एक्सक्लुझिव्हली 4 मिलियनच्या आसपास पुरुष लोक हे गेलेले आहेत, आणि कोणत्या भागातून ते आले मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि एक मी तुम्हाला एस्टिमेट दिलंय की साधारण त्यावेळेचं पॉप्युलेशन किती होतं, 5 to 20 मिलियन. आता ते जर 20 मिलियन जरी पकडलं तरी हाफ त्यातल्या स्त्रिया, तर 10 मिलियन आपण म्हणतोय. आणि ते त्यातलं ह्या भागामध्ये किती आपल्याला माहिती नाही, कारण जगात अनेक आणखी गोष्टी आहेत. आणि त्याच्यामधलं 4 मिलियन इज अ व्हेरी सिग्निफिकंट नंबर. ओके, म्हणजे अज्युमिंग these numbers are correct, both for Akshayani and also the estimated. But look what happened. तो मोनिका कार्मिनचा जो पेपर आहे त्यातलं पहिलं जे रिक्टर स्केल जसं आपण म्हणतो अर्थक्वेकच्या बाबतीमध्ये, तसं इथे जे फिमेल डिव्हर्सिटी म्हणजे जेनेटिक, हे पॉप्युलेशन नुसतं आपण म्हणत नाहीये, जेनेटिक फिमेल डिव्हर्सिटी ज्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियल डीएनए आपण म्हणतो ते करून मेजर करता येतं, किंवा मेल डिव्हर्सिटी हे वाय क्रोमोसोम्स वरून मेजर करता येतं. तर फिमेल डिव्हर्सिटीचं जेनेटिक डिव्हर्सिटी आणि मेल डिव्हर्सिटीचा जर रेशो घेतला त्यावेळेचा, तर तो रेशो अचानक एवढा टिप ऑफ झाला, म्हणजे 16:1 चा इम्बॅलन्स आहे. म्हणजे फिमेल जेनेटिक डिव्हर्सिटी 16 पट आहे
टू सडनली मेन पट, अशी एक परिस्थिती निर्माण झाली. आणि ती केव्हा निर्माण झाली? तो जो हायेस्ट पीक तुम्हाला दिसतोय ना, तो पीक, त्याचा टायमिंग नोट करा खाली किती आहे. 7,500 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे रिक्टर स्केल काय होतं हे आपल्याला कळलं, 16. यातलं स्केल जे होतं जेनेटिक ते 16. आता आपण त्याचा पुढचा प्रश्न विचारूया की त्याचं एपी सेंटर कुठे होतं. ओके, हे त्यांच्याच पेपरमधले ग्राफ्स आहेत. एपी सेंटर त्यांनी 12,000 BC, म्हणजे साधारण आपला जो रामायणाचा समय, त्यांना रामायण वगैरे काही माहित नाही, या पेपर लिहिणाऱ्यांना कुणालाही रामायण महाभारत काही माहिती नाही. त्यांनी ते कंट्रोल करता तो 0 आहे, म्हणजे ऍव्हरेज किंवा रेफरन्स पॉईंट म्हणून तो 0 समजलाय. 12,000च्या इथे सगळे एकत्र येतात बघा. तिथून काय डिव्हिएशन त्यांना दिसते ते जेव्हा बघताय ते तुमच्या लक्षात येईल. ही जी डार्क फॉरेस्ट ग्रीन लाईन आहे ना, ती भारताची लाईन आहे. त्याच्यात तुम्हाला काय वैशिष्ट्य दिसतंय की दिस इज द फर्स्ट वन टू टेक अ डाईव्ह. ओके, नाउ रिमेंबर दीज आर मॉडेल्स. ओके, त्यामुळे अशी स्मूथ लाईन जाते, ती स्मूथ लाईन आहे असं समजू नका. एक डेटा पॉईंट समजा इथे असेल आणि दुसरा डेटा पॉईंट इथे असेल, तर मध्ये ते दोन डेटा पॉईंट कसे कनेक्ट करायचे त्याच्यात तुम्हाला मॅथमॅटिक्स करणाऱ्यांना माहित असेल. एक तुम्ही स्ट्रेट लाईन करू शकता, असा कॉन्केव्ह कर्व करू शकता, कॉन्व्हेक्स करू शकता. त्यामुळे थोडा तो स्मूथिंग ऑफ द कर्व आहे. पण पहिला सगळ्यात इफेक्ट जो कुणाला झाला असेल तर तो भारतावर दिसतोय ह्या ज्या जेनेटिक इम्बॅलन्सचा. दुसरं, relatively speaking, the deepest to go is again that dark forest line. I mean, ठीक आहे, तुम्ही ते पुढचं बघाल nearest little bit, पण in terms of the volume and intensity. नंतर हा महाभारताचा समय तुम्हाला त्याच्याकरता सांगतोय. नंतर दी इफेक्ट जो तो होता ना, तो लॉंगेस्ट लास्ट कुठे झाला, तर परत ती डार्क ग्रीन लाईन. आणि प्रिसाइजली फॉर दॅट रिझन ऑफकोर्स द लास्ट वन टू रिकवर, म्हणजे परत कमिंग बॅक टू लाईक अ मेल फिमेल डिव्हर्सिटी रेशो टू बी ऑलमोस्ट इक्वल, जो काय असेल तो भारत इज द लास्ट प्लेस टू रिकवर फ्रॉम इट. आणि इट टूक अ लॉंग टाइम. वी आर टॉकिंग ऑफ 2000 years ago फ्रॉम अवर टाइम्स. ओके, इन कम्पॅरिझन तुम्ही आता नियर ईस्ट बघितला तो जो कर, तर त्याला इफेक्ट झाला त्यानंतरचा, म्हणजे कुठचा अरब देश म्हणूया आपण, इराण, इराक, जे भारतच होते वायदे. त्याच्यानंतर जर गेला तर साऊथ ईस्ट एशिया, म्हणजे आताचे म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया असे. आणि त्यानंतर जर गेलात तर युरोप, तुम्हाला तर युरोप दिसतोय, आणि सेंट्रल एशिया. आता ह्याचं तुम्हाला सरप्राईज होऊ शकेल, सेंट्रल एशिया सुद्धा तुम्ही म्हणाल ठीक आहे, पण युरोपवर काय झालंय, युरोपवर जो इफेक्ट झालाय तो 7,500 किंवा आधी झाला नाहीये, तो खूप उशिरा झालाय. तशीच परिस्थिती सेंट्रल एशिया, म्हणजे तो असा जो काय डार्क ब्लू ग्रीन काय जो कलर आहे, ग्रीन कलर आहे, त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, आणि परत ते रिकवर झाले. म्हणून मी तुम्हाला एक आणखी लाईन टाकतोय, ती येलो लाईन टाकतोय, ते सांगतोय की त्यावेळी ते युरोप पण परत आला आणि सेंट्रल एशिया पण परत आला. पण परत का आला, आता हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. हा प्रश्न मला पडला, आणि त्याचं उत्तर इतकं सोपं आहे आणि त्याचा पुरावा आहे. मी नुसतं आपल्याला एक लॉजिकली तर्काला पटलं म्हणून नाही. तर आधी सुद्धा भारतातून अनेक वेळा लोक बाहेर जात होते, आउट ऑफ इंडिया मायग्रेशन, बिफोर रामायण, आफ्टर रामायण, बिफोर महाभारत. पण आफ्टर महाभारत सुद्धा झालेल्याचा पुरावा आपल्याकडे आहे. उदाहरण म्हणजे हा जो पेपर आहे, हा अगेन जेनेटिक्स पेपर आहे, पण तो ह्युमन बिंगचं जेनेटिक्स नाही आहे, हे गायींचं जेनेटिक्स नाही. आता तुम्हाला जर माहित असेल तर ही आपली झेबू गाय किंवा झेबू कॅटल म्हणूया आपण, गाई आणि बैल, हे भारतीय आहेत ह्याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला दुसरं आता माहित असेल तर टॉरस, म्हणजे त्यांचं ते आपण काय म्हणतो मागचं खोंड, किंवा मी आता नाव विसरलो काय म्हणतो आपण मराठीत त्याला, तर ते फ्लॅट असतं टॉरसमध्ये, आणि आपल्या झेबूमध्ये ते चांगलं असं वळणदार असतं. तर ही झेबू काऊज बाहेर जे गेल्या इथपर्यंत, म्हणजे युरोपपर्यंत, टर्की आणि त्याच्या पुढे युरोपपर्यंत, ही जी मायग्रेशन्स आहेत, ही मायग्रेशन्स जेनेटिक्स डेटावरून 5,500 BC, म्हणजे महाभारत झाल्यानंतरची ती 1600 BC, म्हणजे 4,000 वर्षापर्यंत ही मायग्रेशन तुम्हाला दिसतात. हे जर तुम्ही डेटा पॉईंट घेऊन परत मागे गेलात, मी आता जात नाही, तर तुम्हाला युरोपमध्ये ते का गेले किंवा युरोपमध्ये का फरक झाला आणि सेंट्रल एशियामध्ये का झाला हे कळेल. आता तुम्ही म्हणाल हे गायी गेल्या त्याचं ह्युमन बिंगशी काय करताय, तर गायी काही इतकी लांब नुसती आपण चरत जात नाही, ते ऍक्च्युअली ती मायग्रेशन विथ द काऊज, म्हणजे आर्यन इन्व्हेजनचा जो नॉनसेन्स आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं तथ्य आहे. फक्त करायला काय पाहिजे, त्याची डिरेक्शन बदलायला पाहिजे. ओके, आणि वेळ पण बदलायला पाहिजे. 1500 BC नाही, खूप आधी हजारो वर्ष जावं लागेल. तर भारतातून ही सगळी बाहेर गेलेली मायग्रेशन्स आहेत. इव्हन टॉरस जी गाय आपण समजली जातो, त्याचा सुद्धा ओरिजिन हा झेबू आहे, पण हा एक वेगळा विषय होईल. साधा जो आपला गणपतीचं वाहन असलेला जो उंदीर आहे ना, तो सुद्धा आपण जगभर एक्सपोर्ट केलेला आहे. आता हा बॉर्न हमीचा 2007चा पेपर आहे. तिथे बऱ्याच व्हरायटी आहेत डोमेस्टिक माऊसच्या, आणि डोमेस्टिक माऊसचा संबंध ऍग्रिकल्चरशी असतो, कारण जिथे घरं बांधून लोक राहतात तिथे ते डोमेस्टिक माऊस, त्याच्यातच ती व्हरायटी निर्माण झाल्या. आणि ह्या ज्या व्हरायटी आहेत,
300-400 मुख्य व्हरायटीज आहेत आणि त्या सगळ्या भारतातून, हा बॉर्नहॉमीचा 2007चा पेपर आहे, भारतातून ते जगभर गेलेले आहेत. त्याचे वेगवेगळे पिरियड एस्टिमेट लोकांनी केले आहेत. 35,000 वर्षापूर्वी, 25,000 वर्षापूर्वी, 15,000 वर्षापूर्वी, 10,000, 8,000, 5,000 वर्षापूर्वी, असे अनेक आहेत. आता आपण परत महाभारताकडे येऊया आणि मी 5-6 मिनिटांमध्ये होपफुली आय विल कव्हर दिस. भीष्म निर्वाणामध्ये आता 5,561 ही मानत होतो, पण मी जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की भीष्म निर्वाणाचा जो महाभारतातला जो पुरावा आहे तो वर्तकांनी काढलेल्या भीष्म निर्वाणाशी जमत नाही. वर्तकांनी 22 डिसेंबर असं म्हटलं होतं, ते अजिबात चुकीचं ठरतं. मग कुठची डेट येते? डेट काढणं फार सोपं होतं माझ्याकरता, कारण विंटर सोल्स्टिसचा दिवस तो त्या वर्षामध्ये 31 जानेवारी 5,560 असा येतो. प्रॉब्लेम असा होता की हा जो मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतोय ना, हा 400 वर्ष जुना प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपले पंतप्रधान मोदी काही म्हणताना फ्रस्ट्रेट झाल्यावर म्हणतात ना की क्या 60 साल का हिसाब किताब है, असं जसं म्हणतात तसं मी म्हणेन हा महाभारतातला जो खेळखंडोबा झालेला आहे हा 400 वर्षाचा खेळखंडोबा आहे. तिथे जो तो एक वर्ष त्यांना मिळाली, ज्याला पहिल्यांदा मिळाली, त्याचं नाव पण आपल्याला माहिती आहे, ते सुद्धा मराठी बांधव आहेत. अष्टपंचाशतम रात्र्यम शयनस्याद्य मे गता शरेषु निशिताग्रेषु यथा वर्ष शतम तथा. बरेच वेळा काय होतं, आपल्याला समजा पहिल्यांदाच आपण एखादी गोष्ट दिसते आणि तीच आपण जर खरी मानली तर ते काही वेळा आपण लकी असू शकतो, पण अनेक वेळा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तसा हा प्रॉब्लेम झालेला आहे. ते कोण होते गृहस्थ? त्यांचं नाव निळकंठ चतुर्धर. हे मराठी ब्राह्मण होते, पैठणला राहणारे. ते वाराणसीला मूव्ह झाले, ते अभ्यास करत होते आणि जसा भांडारकरने आता जी क्रिटिकल एडिशन महाभारताची केली ना, तसा प्रयत्न, अत्यंत सुंदर प्रयत्न आणि खरोखर क्रेडिबल प्रयत्न त्यांनी 400 वर्षापूर्वी केला. 400 वर्ष म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं मी बोलतोय. आणि त्यांनी भारत भाव दीपिका असं पूर्ण पुस्तक लिहिलं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मॅन्युस्क्रिप्ट मधलं त्यांनी, जसं भांडारकरने केलं तसंच थोडासा अप्रोच वेगळा, असं त्यांनी ते महाभारताची एक शुद्ध प्रत निर्माण केली असं आपण म्हणूया, किंवा कॉम्पोजिट प्रत निर्माण केली. ते करता करता त्यांनी हा प्रयत्न केला भारतीय म्हणजे महाभारताचा समय शोधून काढायचा. त्याच्यात ते हॅपन्स्टन्स डेटा असं तुम्हाला लक्षात असेल की जस्ट यू हॅपन टू रन इन टू दॅट डेटा, किंवा तोच एक उपलब्ध आहे. ते पहिल्यांदा त्यांच्या दृष्टीस असं आपल्याला आता जाणवतं की ही वर्ष पडली की त्याच्यात असं म्हटलेलं आहे, भीष्म म्हणतायत भीष्म निर्वाणाच्या दिवशी की मी 58 रात्री किंवा 58 दिवस मी या शरशयीवर पडलोय, मागचे 58 दिवस मी पडलोय आणि हे मला वर्ष 100 वर्षासारखी वाटली. त्याचा निळकंठ चतुर्धांनी असा अर्थ घेतला की भीष्म जे टोटल समयच ते 58 रात्री त्या शरशय्येवर होते आणि तिथून सगळं डाऊनहिल झालं. इतकं डाऊनहिल की आत्ताचे, म्हणजे आता मी तुमच्या समोर जो बोलणारा एक माणूस सोडला आणि आणखी 2-3 लोकांना आता ते कळल्यामुळे तेही मान्य करतात आणि त्यांची स्वतःची डेट आहे असं नाही, पण महाभारताचा ते अभ्यास करतात. तर उरलेले सगळे आत्ताचे जिवंत महाभारत रिसर्चर्स आणि जे पूर्वीचे गेलेले, इन्क्लुडिंग वर्तक, डॉक्टर वर्तक, हे सगळे त्या 58 रात्रीमध्ये इतके स्ट्रक झाले की त्यातून ते बाहेर पडूच शकले नाहीत. ओके, आता याचं खरं कारण काय? तर हॅपन्स्टन्स डेटाचं तुम्हाला कसं होतं, ज्यांना माहित असेल त्यांना काही सांगायची गरज नाही. पण समजा आपण हा असा एक डेटा आपल्याला मिळाला आणि तो आपण प्लॉट केला, तर आता वाय वर्सेस एक्स केलं तर लोक काय सांगतील, ज्यांना सिंपल रिग्रेशन कळतं ते म्हणतील की हा स्कॅटर वाटतो बाबा, काही त्याच्यामध्ये रिलेशन आहे असं वाटत नाही वाय आणि एक्स मध्ये. जर तुम्ही जास्त त्याच्याकडे स्टेअर करत बसलात तर कदाचित म्हणाल असं वाटतंय थोडंसं, नक्की नाही, पण जसा एक्स वाढत जातो तसा कदाचित वाय कमी होतो की काय असं तुम्हाला वाटेल. पण त्याच जे काय वाय आणि एक्स असते त्याच संदर्भामध्ये, जसं की इथे भीष्म निर्वाण, जर तुम्ही आणखी जर डेटा कलेक्ट केला तर कदाचित पिक्चर फार वेगळं दिसेल. समजा मी आणखी डेटा कलेक्ट केला, याला मधल्या डेटाला काहीच टच केलं नाही, आणखी डेटा ऍड केला, तर नाउ सडनली आय सॉ टोटली डिफरंट पॅटर्न. ऍज एक्स गोज अप वाय ऑल्सो इन्क्रीजेस. हे मी तुम्हाला एक मेटाफोर म्हणून सांगतोय. तशीच परिस्थिती भीष्म निर्वाणाच्या एव्हिडन्सची झाली. इनफॅक्ट मी माझ्या पहिल्या पुस्तकामध्ये मी हे सगळी गोष्ट 3 पानामध्ये कव्हर केली. एक माझा कॉन्फ्लिक्टिंग चॅप्टर म्हणून प्रत्येक पुस्तकात एक चॅप्टर असतो. पण माझ्या लक्षात आलं की कुणाच्या ते लक्षातच आलं नाही आणि उलटेच काहीतरी विचित्रच प्रश्न विचारायला लागले सगळे. म्हणून मग मी शेवटी 2018 मध्ये ते भीष्म निर्वाण लिहिलं पुस्तक. ते 16 मध्येच लिहून झालं होतं, शेवटी पब्लिश होईपर्यंत 2-3 वर्ष गेली. त्याचं मूळ पटकन थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याची स्टोरी अशी आहे की जर तुम्ही महाभारत वाचलं तर तुमच्या लक्षात येतं कोणताही मनात डाऊट तुमच्या राहणारच नाहीत, हे जर तुम्ही पुरावे घेतलेत तर भीष्म हा नक्की 92 दिवसापेक्षा शरशय्येवर होता. आणि ते 92 दिवस तुम्ही घेतल्यानंतर जर त्याची तुम्ही ऍस्ट्रॉनॉमीशी जर सांगड घातली, ऍस्ट्रॉनॉमीचे जे प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्सेस आणि त्यामुळे काय काय होतात गोष्टी, त्यात मी जात नाही टेक्निकल डिटेलमध्ये,
तर लगेच तुमच्या असं लक्षात येतं की महाभारत हे 7000 BCच्या नंतर आणि 5000 BCच्या आधी ह्या मधल्या 2000 वर्षाच्या काळातच होऊ शकतं, त्याच्यानंतर होऊ शकत नाही किंवा त्याच्या ते आधी होऊ शकत नाही. म्हणजे वर्तकांच्या तारखेला प्रॉब्लेम येत नाही, पण त्यांनी जी भीष्मनिर्वाणाचा जो दिवस काढलेला आहे तो चुकीचा निघतो, अशी ती परिस्थिती होते. प्लॅनेटरी एव्हिडन्स मी तुम्हाला हायलाइट म्हणून सांगतो की तिथे वर्तकांनी काय केलं, वर्तकांचं सगळ्यात आणखी कौतुकाचं हे असं आहे की त्यांनी सगळे रेफरन्सेस अत्यंत कठीण परिश्रम घेऊन ते जमा करत गेले आणि एखादा नवीन मिळाला तर त्यांनी टाकला नाही. मी तुम्हाला सांगतो त्याच्याऐवजी उरलेले जे 99% रिसर्चर्स आहेत ना, ते जर एखादा रेफरन्स त्यांना जर तो त्यांच्या तारखेला जमला नाही तर तो हळूच बाजूला ठेवतात आणि अशी प्रार्थना करतात की कोणाच्या लक्षात येऊ दे नको. आता ह्याला विज्ञानही म्हणत नाही, ह्याला तर्कशास्त्रही म्हणत नाही, पण अशी अत्यंत दुर्धर अशी परिस्थिती आहे महाभारत रिसर्च मधली. तर वर्तकांनी काय केलं, समजा तुम्ही पृथ्वीमध्ये घेतलीत, कारण पृथ्वीवरून केलेली निरीक्षण आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी थोड्याशा सगळेच प्लॅनेटरी एव्हिडन्स घेतला, पण तो जेव्हा जमला नाही त्यांच्या दृष्टीनं, खरा तो जमत होता 5561 ला, पण ते हातानं कॅल्क्युलेशन करत होते, म्हणजे वी हॅव टू गिव्ह हिम अ बेनिफिट ऑफ डाऊट. ते जमला नाही तेव्हा ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी जस्टिफाय केला की कदाचित गणेशाचं काहीतरी चूक झाली असेल, कदाचित व्यासानी कोड टाकलं असेल, कदाचित ऍस्ट्रॉलॉजिकली म्हणजे फलज्योतिषासारखा त्याचा अर्थ लावावा लागेल किंवा काहीतरी सायकोलॉजी अर्थ लावावा लागेल, असे त्यांनी अनेक वेगवेगळ्या थिअरीज वापरल्या. तसं विज्ञानामध्ये करून चालत नाही, पण त्यांनी जास्तीत जास्त शक्य असतो तो प्रयत्न केला. त्यांचा सगळ्यात माझ्याकरता झालेला फायदा म्हणजे असा की त्यांनी शनी, गुरु यांच्या काढलेल्या जागा 5561च्या आणि त्याच्यावर दिलेलं एक्सप्लेनेशन की ते म्हणाले की विशाखाच्या जवळ ते नाहीये, जरी वर्णन असं असलं संवत्सर स्थायीनंच ग्रहो प्रज्वलितो उभो विशाखयो समीपस्थो बृहस्पती शरेश्वर. विशाखाच्या जवळ अशा करता म्हटलंय की एका बाजूला तो शनी आहे आणि दुसऱ्या बाजूला श्रवण आहे आणि आकाशात दिसताना ते दिसतंय आणि कोणतरी विशाखा म्हणून बघितलं. जसं आपण इथला एखादा माणूस गेला आणि त्याला चंदीगडला जायचंय आणि भोपाळला जायचंय, तर आपण काय सांगू, दिल्लीला फ्लाय कर, कारण चंदीगड आणि भोपाळ दिल्लीच्या जवळ आहे. तशा पद्धतीनं ते सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी ग्रहणांचा ऑफकोर्स अभ्यास केला, पण ग्रहण इज नॉट अ बिग डील. आणि त्यामुळे मी टेक्निकल जात नाही, पण ज्या 3 अशा कठीण गोष्टी होत्या की ज्याला पीडई असं म्हटलेलं आहे, म्हणजे चंद्र सूर्य पण रोहिणीला त्रास देत आहेत, रोहिणी म्हणजे नंबर 28, शनी पण ते 28ला त्रास देतोय आणि 17व्या दिवशी गुरु पण त्रास देतोय. हे जर आपल्याला दाखवायचं असेल ऍस्ट्रॉनॉमी पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये हे जे वर्तकाने जे मोठं योगदान केलं त्याचा महाभारताकरता फायदा झालेला आणि माझ्याकरता फायदा झाला. आता वेळ पुढे जातोय म्हणून मी आता शॉर्ट घेतोय. तर हा जो प्लॅनेटरी एव्हिडन्स आहे हा असं एक पझल सारखा आहे. आता ह्या 7चे जर आपल्याला 5 चौकोन करायचे, त्यातल्या 3 काड्या उचलायच्या आणि परत त्या अप्लाय करायच्या, तर हे तुम्ही खेळला असाल लहानपणी मॅच बॉक्स घेऊन, तर हे असं दिसेल आणि मग त्याच परत अप्लाय केल्यात तसे 5 होतात. हे अशा करता दाखवतोय की महाभारतातला पुरावा हा सुद्धा एक क्रॉसवर्ड पझल किंवा जिक्सॉ पझल असंच पझल आहे. आणि तो जो प्लॅनेटरी एव्हिडन्स आहे स्पेशली हा इतका सुपर रिच आहे. मी मुद्दाम आता वेळेअभावी फास्ट जातो याच्यामधून. या प्रत्येकाच्या मागे मी तुम्हाला जे चित्र दाखवतोय ना त्याच्या मागे 1-2 श्लोक आहेत महाभारतामध्ये, असे 35+ फक्त प्लॅनेट्स म्हणजे ग्रह तारे, म्हणजे तारे नाही सॉरी ग्रह, आणि त्याच्यामध्ये सूर्यचंद्र पण भारतीय ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण ग्रह समजतो, अशी 35 वेगवेगळी वर्णनं आहेत. आणि ती त्यातली 35 सुद्धा घ्यायची गरज नाही. त्यातली जर 4-5 तुम्ही जरी घेतलीत, गुरु शनी आणि मंगळ घेतलात किंवा गुरु शनी आणि शुक्र घेतलात, तरी सुद्धा तुम्ही ताबडतोब 5561लाच येतात. ताबडतोब यायला असं नाही, कष्ट लागते, 5561लाच येतात. आणि त्यामुळे मग भीष्मनिर्वाणाचा तुम्हाला फायदा होतो, कारण तुम्हाला नक्की कळतं की कुठे शोधायचंय त्याला. पण अगदी आजपासून जरी सुरुवात केली आणि मागे 10,000 वर्ष जरी गेलात, तरी हे जर तुम्ही 35 पुरावे घेतलेत महाभारतातले, तर 5561 हेच वर्ष येणार. आता आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की अजून मी आपला अरुंधतीला हात लावलेला नाहीये. तर हा जो ब्लू मधला जो पुरावा दिसतोय ना, तो आपल्याला अप्रॉक्सिमेटली घेऊन जातो. त्या वर्नियर कॅलिपर सारखं 2 रिडिंग घेतो आपण, एक अप्रॉक्सिमेट घेतो आणि एक रिफाईन घेतो. तो ब्लू जो एव्हिडन्स आहे तो फार महत्वाचा आहे. तो आपल्याला नक्की सांगतो, जसं भीष्मनिर्वाण तुम्हाला सांगितलं की 7000 आणि 5000 BCच्या मध्येच शोधायला पाहिजे. तसं अरुंधती वसिष्ठ या मला तोपर्यंत शोध लागला नव्हता 2009 मध्ये. अशी कर्मधर्म संयोग असा आहे की तो मला शोध लागला, ती तारीख होती 8 मे 2009 आणि शुक्रवार होता आणि तोही अश्विनीचा अर्थातच बर्थडे होतो. जर तुम्ही उत्तर ध्रुवाकडे बघितलं आणि जर तुम्ही स्लो एक्सपोजरमध्ये फोटो घेतलात, तर सगळे त्याच्याबरोबरचे तारे असे गोल गोल फिरताना तुम्हाला दिसतात. त्याच्यातच सप्तर्षी आहेत. त्यातला एक मुख्य तारा वसिष्ठ आहे, त्याच्या शेजारी छोटा असलेला तारा अरुंधती आहे.
व्यास महाभारतामध्ये सांगतायत युद्धाच्या आधी अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालते. आता ह्याच्यात काय बिग डील आहे? ह्याच्यात बिग डील हे आहे की आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ॲस्ट्रॉनॉमिकली स्पीकिंग वसिष्ठ हा अरुंधतीच्या पुढे चालतोय. ही जी मोशन आहे ही अँटी क्लॉकवाईज मोशन आहे, उत्तरेकडे बघत असताना उजवीकडून डावीकडे जाणारी. हीच मोशन, अशीच मोशन तुम्हाला मागचे 6500 वर्षापर्यंत मिळते. मागचे तुम्ही 1000 वर्ष गेला, 2, 3, 4, 5, 6 तरी सुद्धा वसिष्ठच पुढे जातो, अरुंधती मागे. आणि महाभारतामध्ये महाभारतामध्ये व्यासदेव म्हणतायत की त्या युद्धाच्या वेळी अरुंधती पुढे चालते. मग त्याच्यावर मी जो संशोधन केलं ते 1995, मला वाटतं कदाचित शिरीष आणि मी त्यावेळी भेटलो असं, आणि शिरीष मग इकडे मूव्ह झाला अमेरिकेमध्ये. त्याच्यानंतर 5-6 वर्षांनी मी मूव्ह झालो दुसऱ्या जागी. तर त्यावेळी मी सुरू केला, त्याला 2009 उजाडलं, साधारण किती 14-15 वर्ष गेली त्याच्यामध्ये. त्यामध्ये मी हे दाखवू शकलो. आणि ह्याचं महत्व असं बघा की लोकमान्य टिळकांनी सुद्धा म्हटलं होतं हे काय शक्य आहे, एस.बी. दीक्षितांनी म्हटलं होतं की हे शक्यच नाही, सी.व्ही. वैद्यांनी म्हटलं होतं की कोणीतरी नंतर घुसडलं असेल, भारतरत्न पावा काणे म्हणाले होते की दिस इज इम्पॉसिबल इन द व्हेरी ऑर्डर ऑफ नेचर, ॲस्ट्रॉनॉमी स्पीक. मी म्हटलं असं, मला असं मनात आलं श्रद्धेच्या बळावर की व्यास असं उगाच कशाला लिहितील, इतका स्वच्छ सोपा रेफरन्स आहे. मी त्याच्यावर करत राहिलो 15 वर्ष आणि त्याचं फळ असं मिळालं, फळप्राप्ती म्हणूया आपण त्याच्यामध्ये, आणि ज्ञानतृप्ती सुद्धा. ओके. आणि आपला श्रद्धेवरचाही विश्वास वाढायला लागतो. श्रद्धा म्हणजेच विश्वास, पण त्याच्यावरचा विश्वासही वाढायला लागतो. की असा एक काळ निघाला 11,000 BC ते 4,500 BC की त्या 2 वर्षामध्ये अरुंधती वसिष्ठ एकत्र चालत होते. त्याच्यानंतर वसिष्ठ पुढे, त्याच्या आधी वसिष्ठ पुढे, आणि त्याचा जो मधला पिरियड आहे 5000 वर्षाचा, त्यामध्ये अरुंधती पुढे आणि वसिष्ठ तिच्या मागून अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्याचं ॲस्ट्रॉनॉमी एक्सप्लेनेशन आहे, त्याच्याकरता तुम्ही माझे व्हिडिओ बघा, पुस्तक वाचा, एक्सेट्रा. आणि त्यानंतर जो उरलेला पुरावा आहे, जो 200-300 पर्यंतचा जो पुरावा आहे, त्याने ते 5561 असं महाभारताचं युद्ध येतं. हे आता मी तुम्हाला सांगितलं, ते मी तुमच्या आता समरी करतोय. आणखी जर एव्हिडन्स तुम्ही घेत गेला तर ते नॅरो होत तसा 1600 वर्षाचा पिरियड येतो, आणि उरलेला पुरावा तुम्हाला 5561 ला घेऊन जातो. आज आपण आणखी काही पुरावे सुद्धा बघितले ॲस्ट्रॉनॉमीच्या शिवाय. हायड्रोलॉजी बघितलं, ओशनोग्राफी बघितलं, जेनेटिक्स बघितलं, क्लायमेटॉलॉजी बघितलं, असे आणखी अनेक गोष्टी आहेत. त्यात जर पुरावा असेल तर सगळं आपल्याला, आता जसं मी तुम्हाला दाखवलं तसा तो 5561 किंवा 5525 जे काय असेल त्या अप्रॉक्सिमेट एरियाला सपोर्ट करतो. रामायणाची अशीच परिस्थिती आहे. मी एका मिनिटात तुम्हाला घेऊन जातोय. इथे खूप फरक आहे. म्हणजे वर्तकाने जर तुम्ही वाचलं असेल, रामायणाचा काळ हा साधारण 7200-7300 BC असा काढलेला होता, आणि माझी तारीख ही 12209 अशी आहे. हा जो तुम्हाला डाव्या बाजूला दिसतोय हा माझा फोटो त्यांच्याबरोबरचा मला वाटतं 2012चा असेल. त्यावेळी माझं महाभारत झालं होतं, आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं त्याच्यावर, म्हणजे अरुंधतीचा शोध लावल्याबद्दल. अरुंधती पुढे का गेली, कारण त्यांनी 3दा प्रयत्न केलेले होते आणि ते फेल झालेले होते अरुंधतीच्या बाबतीत. त्यामुळे ते खूपच खुश होते. आणि मग मी त्यांना म्हटलं डॉक्टर, मी रामायणाचं पण काढलंय, अजून मला पुस्तक लिहायचंय. तर ते म्हणाले, हा सांग तुझा काय पिरियड आहे. म्हटलं तुमच्यापेक्षा खूप वेगळा आहे. ते म्हणे सांग. मी म्हटलं तुमच्यापेक्षा 5000 वर्षांनी वेगळा आहे. तुमचा 7000 आहे ना, माझा 12000 आहे. आता खरा संशोधक कसा असतो याचं पण एक असं छान कथा म्हणून तुम्हाला, म्हणजे स्टोरी म्हणून तुम्हाला किंवा अनेक्डोट म्हणून सांगतो, की लगेच त्याने माझी पाठ थोपटली आणि म्हणे, गो हेड, माय ब्लेसिंग्स आर विथ यू. ओके. सो त्यांना असं वाटलं नाही की अरे माझ्या 7000चं काय, कारण जर तुम्ही सत्याच्या शोधात असाल तर आपण सगळे त्यांच्या शोल्डरवरच असतो. आता आईन्स्टाईननं न्यूटनला चुकीचं आहे दाखवलं, न्यूटननं केपलरचं काही चुकीचं आहे असं दाखवलं, केपलरनं कोपर्निकसचं चुकीचं दाखवलं, कोपर्निकसनं टोलेमीचं चुकीचं दाखवलं. पण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की न्यूटन शिवाय आईन्स्टाईन शक्य नाही, केपलर शिवाय न्यूटन शक्य नाही, कोपर्निकस शिवाय गॅलिलिओ शक्य नाही, कोपर्निकस शिवाय आपला केपलर शक्य नाही. राईट. तशी जशी परिस्थिती आहे अशीच ती प्रगती विज्ञानामध्ये किंवा आपल्या अध्यात्मामध्ये होत जाते. आणि हा नंतरचा आहे, म्हणजे रामायणही पब्लिश झाल्यानंतरचा. इनफॅक्ट ते जाण्यापूर्वीचा मला वाटतं 1 वर्षापूर्वीचा फोटो असेल. अश्विनी आणि मी त्यांना त्यांच्या घरी भेटलो होते. तसे आजारी होते त्यावेळी, पण त्यांनी कोणाला भेटत नव्हते ऍक्च्युली, पण आमच्याबरोबर 2-3 तास खूप छान घालवले. ती आमची शेवटची भेट ठरली त्यावेळीची. क्विकली हे रामायणाचं असंच आपल्याला जाता येतं. सिमिलरच मेथडॉलॉजी होते. वेळेच्या अभावी मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण ॲस्ट्रॉनॉमीमध्ये जे 4 कार्डिनल पॉइंट्स आपण म्हणतो ना, वसंत संपात, शरद संपात, उत्तरायण बिंदू, दक्षिणायन बिंदू आणि ध्रुव तारे. रामायणामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे ध्रुव ताऱ्यांचं. ब्रह्मराशीर विशुद्धश्य शुद्धाश्य परमर्षया अर्चिष्मंत प्रकाशंते ध्रुवम सर्वे प्रदक्षिणम. किंवा दक्षिणेचा जो पोलस्टार अगस्ती आहे तो खूप, तुम्ही दक्षिणेच्या टोकापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला दिसणार नाही असं सुग्रीव त्यांना सांगतोय. याचं कारणच
ते पोलस्टार झालेले होते आणि त्याचा काळ पण 12,000 BC असा येतो. आणि हे सगळे 4 जे कार्डिनल पॉइंट्स आहेत त्याला सुटेबल होणारे रेफरन्सेस वाल्मिकी रामायणात तुम्हाला मिळतात. आता जसं मी तुम्हाला दाखवलं तसंच वाल्मिकी रामायणाचं जर आपण जर केलं तर अशाच नद्यांची वर्णनं घेऊन त्याला रिस्ट्रिक्शन टाकता येतात. ॲस्ट्रॉनॉमी एव्हिडन्स घेऊन तुम्ही त्या सगळा एव्हिडन्स घेऊन तुम्ही 12,209 कडे पोहोचता. ही माझी पुस्तकं तुम्ही जर इंडियात असाल किंवा तुमचे मित्र लोक इंडियात असतील तर सुबू पब्लिकेशन कडनं होतात, त्यामुळे त्यांना ती साधारण किती आता आहे बघा 1,000 रुपयाला 4 पुस्तकं होऊन जातात तिथे. ओके, ते स्पेशल काय युगादी पॅकेज म्हणूया आपण. आणि जर आउटसाईड असाल तर टफ लक पण काय म्हणूया आपण अमेझॉनवर ही अशी कव्हर्स वेगळी दिसतात, आतलं कंटेंट एक्झॅक्टली सेम आहे. क्विक समरी, आर्किओलॉजी कॅन कोरॉबरेट बट इट कॅन नेव्हर प्रूव्ह एनिथिंग बाय इटसेल्फ. ॲस्ट्रॉनॉमी एव्हिडन्स जर तो उपलब्ध असेल आणि तो आपल्याला टेस्ट करता आला तर खरोखरच तो अत्यंत भाग्यवान गोष्ट होते. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत, कारण हा ग्रेटनेस आणि विजडम वाल्मिकी आणि व्यास यांचा आहे. त्यांनी ते ठेवले 600 पर्यंत रेफरन्सेस त्याच्यामध्ये त्यांनी एम्बेड केले, म्हणून आपल्याला आज हे आपल्याला डिस्कस करता येते. सायन्स इज अबाउट मोर लाईकली वर्सेस लेस लाईकली. कोरॉबोरेशन, फॉल्सिफिकेशन इज द राईट लँग्वेज. प्रूव्ह डिस्प्रूव्ह इज आउट. श्रद्धा पाहिजे, संशय पाहिजे, जिज्ञासा पाहिजे, विज्ञान बुद्धी पाहिजे, तर्कशास्त्र पाहिजे. महाभारत रामायण हे आपले नक्की इतिहास आहेत, ते इन्स्पायरिंग आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे फक्त मी तुम्हाला डेटिंगचं सांगितलं, पण कल्चर, सायन्स, टेक्नॉलॉजी, कितीतरी नीतिशास्त्र, कितीतरी त्यात तुम्हाला मिळेल. वी मस्ट ओन इट. त्याच्याकरता आपल्याला स्वाध्याय आणि तपस्या करायला पाहिजे. अँड लेट्स डू दॅट. ओके, सो दॅट्स इट. मी थांबवतो. माय अपॉलॉजीज इफ आय हॅव गॉन ओव्हर टाइम. नाही, व्यवस्थित आहे. मी आता असं करतो, सगळ्यांना अनम्यूट करतो, म्हणजे तुम्हाला टाळ्या वाजवता येतील. नाही. तर आता प्रश्न कुणाला असतील तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता. सो द फ्लोर इज ओपन फॉर एव्हरीबॉडी. I got one question. कौसंबीचा राजा उदयन होता, तो म्हणतो महाभारत माझ्या पूर्वी 25 पिढ्या झालं, त्याच्याशी काय संबंध येतो का डेटशी? आणि उदयन हा राजा गौतम बुद्धाच्या काळातला आहे. त्यांचाच आहे. नमस्कार, सॉरी मी म्यूटवर गेलो. त्याचा प्रश्न ऐकला मी, धन्यवाद. त्याचं चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर असं, म्हणजे माझ्याकडे स्लाइड्स भरपूर आहेत, फक्त प्रश्न असा आहे की वेळेचा नेहमी प्रॉब्लेम असतो. जर तुम्ही जिनिओलॉजी एव्हिडन्स घेतला, 3 प्रकारचे आपण एव्हिडन्स घेऊ इथे. जिनिओलॉजी, नंतर क्रोनॉलॉजी आणि ग्रीक लोकांची रेकॉर्ड्स. तर आता त्यातला जिनिओलॉजी म्हणजे कसं की समजा तुम्ही हरिवंशामध्ये गेलात किंवा भागवत पुराणात गेलात तर समजा आता कुठचे घेऊया आपण, तर राम ते बृहद्बल, म्हणजे बृहद्बल हा महाभारतातला रामाच्या वंशातला राजा होता आणि राम हा रामायणातला. तर त्यांच्यामध्ये एक तुम्हाला एका ग्रंथामध्ये 28 लोक मिळतात, 28 राजे मिळतात. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणखी 35 मिळतात. आणि त्यातले काही ओव्हरलॅपिंग असतात, पण काही सेपरेट असतात आणि काही दोन्ही लिस्टमध्ये नसतात. याचाच अर्थ असा की कोणतीही जिनिओलॉजीची लिस्ट कंप्लीट नाही. हा पहिला प्रॉब्लेम. म्हणजे जसं तो आता उदयन म्हणतोय की माझ्या आधी 25 राजे होऊन गेले, पण ते 25 कोणते, सगळेच ते 25 होते का? त्याचा आपला जर तुम्ही पूर्ण पुराणातला जर एव्हिडन्स घेतलात, रामायण, महाभारत आणि हरिवंशातला एव्हिडन्स घेतलात, तर प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात येतं की फक्त प्रॉमिनंट किंग्स लिहिलेले आहेत. इनफॅक्ट असाच वर्ड येतो, प्राधान्यनेह, म्हणजे फक्त जे प्रॉमिनंट किंग्स आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. आणि जर 2 एकत्र करत गेलात तर मग तुमची ती लिस्ट वाढत जाते. म्हणजे 2 जर लिस्ट 2 पुराणातल्या घेतल्यात, त्यामुळे आपल्याला एक रिलेटिव्ह क्रोनॉलॉजी करता त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की उदयनाच्या आधी नक्की महाभारत झालं. जसं रामापासून बृहद्बल हा 28वा राजा असा येतो, किंवा 28वा किंवा 37वा, आणि बृहद्बल हा महाभारत युद्धामध्ये लढला. बृहद्बल हा कौशलाचा होता आणि दीर्घयज्ञ हा अयोध्येचा राजा, तोही दोघेही कौरवांच्या बाजूने लढलेले आहेत आणि ते मारले गेले. तर रिलेटिव्ह क्रोनॉलॉजीला फायदा होतो, बाकी होत नाही. आता क्विकली एक दुसरं सांगतो, क्रोनॉलॉजी डेटा आपल्याला पुराणात मिळतो. म्हणजे विष्णू पुराण किंवा भागवत पुराण, मत्स्य पुराण, स्कंद पुराण, ह्याच्यामध्ये असे तुम्हाला रेफरन्स मिळतात की महापद्मनंद आणि परीक्षित यांच्यामध्ये इतकी वर्ष गेली. आता ते जे नंबर्स आहेत ना, ते वेगवेगळे नंबर्स आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे 1050 पासून ते 3310, म्हणजे 1050 वर्ष ते 3310 एवढा पिरियड महापद्मनंद आणि परीक्षित यांच्यामध्ये गेला असं वेगवेगळ्या पुराणात मिळतं.
हो. आता तुम्ही जर 1050 घेतलं तर वेगळा नंबर मिळेल, 3310 घेतला तर वेगळा नंबर मिळेल. बरं, दुसरा प्रॉब्लेम पुढे असा आहे की महापद्मनंदाचा वेळ कुठचा नक्की, तो सुद्धा लोकांची सगळी एस्टिमेट्स आणि गेस्टिमेट्स आहेत. तो नंबर 300 BC पासून ते 2300 BC पर्यंत जातो. महापद्मनंदाचा जो लोकांनी काढलेला काळ आहे, गेस्टिमेट. तर ते नंबर जर तुम्ही समजा त्यातला 2300 BC घेतलात आणि स्कंद पुराणातला 3310 घेतला तर तुम्हाला तो 5500 BC घेऊन जातो. म्हणजे इन प्रिन्सिपल घेऊन जाऊ शकतो, पण तो ढोबळ पुरावा होतो. तो रिलेटिव्ह क्रोनॉलॉजी करता उपयुक्त आहे, ऍब्सोल्यूट क्रोनॉलॉजी करता त्याचा उपयोग होत नाही. धन्यवाद. निलेश, मला एक प्रश्न आहे की मला आठवतंय महाभारतामध्ये युद्ध झालं त्याच्यामध्ये कृष्णाकडे काहीतरी 18 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे किती सैन्य होतं ते? एक अक्षौहिणी म्हणजे 8 मेजर मध्ये किती? ओके, महाभारता नाही तुम्ही कृष्णाकडे म्हणताय का पूर्ण महाभारत युद्धामध्ये म्हणताय? कारण 18 अक्षौहिणी हा रेफरन्स कुठं तरी वाचलेला मला. महाभारत पूर्ण महाभारतामध्ये 18 अक्षौहिणी, त्यातलं 11 अक्षौहिणी कौरवांच्या बाजूनं आणि 7 अक्षौहिणी हे पांडवांच्या बाजूनं. आता तुम्ही विकिपीडियात गेलात तरी ते कोणी काय काय आणलं ते नंबर देतात. इव्हन कृष्णानं सुद्धा म्हटलेलं की माझ्याकडे एक अक्षौहिणी आहे, ते तुला पाहिजे का मी पाहिजे, असं त्याने ते डिवाइड केलं होतं वगैरे. त्यातलाच मी तुम्हाला आता जेनेटिक्सचा एव्हिडन्स सांगताना जो मी नंबर सांगितला, महाभारतामध्ये 2 प्रकारचे नंबर येतात, पण एका प्रकारच्या नंबरामुळे इतके घोडे, इतके हत्ती आणि त्याच्यावरचे इतके सोल्जर असं करून जो नंबर येतो तो 18 अक्षौहिणी इक्वल टू 4 मिलियन असा येतो. ओके, आणि एका ठिकाणी नंतर तो असा फार मोठा काहीतरी विचित्र नंबर दिलेला आहे, 1 अब्ज किंवा असं काहीतरी म्हणून दिलेला आहे. तो नसावा, पण ज्यांना वाटत असेल त्यांनी त्याचं कॅल्क्युलेशन करून बघावं. पण तो नंबरच इतका प्रचंड आहे, तो कदाचित त्या 00 मध्ये चूक झालेली असावी असं मला वाटतं. सो 18 अक्षौहिणी म्हणजे 4 मिलियन हा नंबर बऱ्याच लोकांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. पण एवढे लोक युद्धामध्ये एका ठिकाणी जमलेले होते, जसे म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध जे झालं, एवढे 40 लाख लोक त्या ठिकाणी युद्ध क्षेत्रामध्ये जाऊन लढले. आता हे बघा, हे तर आपल्याला त्यांनी नॅरेशन मध्ये सांगितलेलंच आहे. म्हणजे ते कसे लढले हा आपण विचार करू शकतो की कसे लढले असतील, तो एक वेगळा विषय होऊन जाईल. पण आता तुम्ही जर कुरुक्षेत्रात गेला असाल तर आपल्याला, आणि जर तुम्ही वर्णन वाचली तर काही सगळे लोक सगळ्याच वेळी लढत नव्हते, ते मध्ये विश्रांती घ्यायला सुद्धा परत येत होते. आता आपल्याला हे नक्की माहित नाही सगळेच अगदी धुरळा उडवत लढत होते असं नाही. परंतु तुम्ही एरिया बघितला इव्हन कुरुक्षेत्राचा, तर म्हणजे वर्तकांनी त्याच्यावर कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. म्हणजे एका युद्धाला उभं राहायला किती जागा लागेल, दुसऱ्याशी लढायला किती जागा लागेल, आणि कुरुक्षेत्रात तेवढी आहे का, वर्तकांनी ही कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत. आणि काही आश्चर्य न वाटण्यासारखं आहे, आपल्याला काय माहिती नाही की त्यावेळेची लोकसंख्या काय होती. आणि ती गुगलमध्ये तुम्ही गेलात तर त्याची एस्टिमेट तुम्हाला मिळतात, 5 to 20 मिलियन. ते खरं का खोटं आपल्याला माहित नाही, इट्स अ गेस्टिमेट. म्हणजे टोटल जगाची लोकसंख्या, त्याच्यामध्ये मग आता जर 5 मिलियन कोणी घेतला तर ही 4 मिलियन कसं, असं ऑफकोर्सच प्रश्न येईल. सो असे हे राहणारच. पण कसं आहे माहितीये का, ते हिचन्स रेझर सारखं आहे. म्हणजे हे कुणाचं तरी युजफुल एस्टिमेट आहे. ज्या माणसाला ऑब्जेक्शन घ्यायचे आहे, दॅट पर्सन हॅज टू कम विथ अ बेटर डेटा टू डिफीट दिस डेटा. सो 4 मिलियन वर्तकांच्या म्हणण्याप्रमाणे आणि अनेक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे 40 लाख झाले. 4 मिलियन म्हणजे 40 लाख झाले, बरोबर ना? तर ते एवढं इम्पॉसिबल नाहीये. म्हणजे पहिलं महायुद्ध तुम्ही बघितलं, दुसरं महायुद्ध बघितलं किंवा आधीची युद्ध बघितली तर तो नंबर्स आर कम्पॅरेबल. पण हे आत्ता झालं ना. बरं, मला हॅलो, हा बोला. माझं नाव माधव खांडेकर. तुमचा टाइम फ्रेम माझ्या मते तरी मला असं वाटतं 5 ते 7 हजार वर्ष मागे पुढे झालेलं आहे असं माझं मत आहे. मला त्यातली सगळी माहिती नाही, पण मला 1-2 गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी विचाराव्याशा वाटतात. पण मान्सून विषयी तुम्ही कुठेतरी म्हटलंय की 7 का 8 हजार वर्षापूर्वी मान्सून इंटेन्सिफाय झाला. पण त्याचं कारण काय होतं? व्हॉट वॉज द मेकॅनिझम फॉर मान्सून टू इंटेन्सिफाय? आय डोंट सी एनी मेकॅनिझम. आय स्टडीड मान्सून अ लिटल बिट. मी काय त्यातला एक्सपर्ट नाहीये, पण आपल्याकडे 200-2.25 वर्षाचा मान्सूनचा डेटा फार चांगला आहे. त्याच्यावरनं जर मागे एक्स्ट्रापोलेट केलं तर इंटेन्सिफिकेशनला कारण नाहीये 7 हजार वर्षापूर्वी. त्यामुळे हा जो पुरावा आहे ते. आणि दुसरा एक म्हणजे परत मला नाही, एकावरच राहा तुम्ही खांडेकरजी, एकावरच राहा.
म्हणजे Okay. मी त्यामुळे monsoon तुम्ही दुसरा गेलात तर मी हा पुरावा intensification विसरून जाईन. माझ्याकडे monsoon तुमच्याकडे तुम्ही 200 वर्षाचा intensification पुरावा आहे, माझ्याकडे सॉरी मला ऐकू माझ्याकडे 50,000 वर्षाचा पुरावा आहे मान्सूनचा. पुरावा म्हणजे कसला पुरावा? तुम्ही नाव सांगा, मी सांगतो तुम्हाला. ओके, नाही पुरावा म्हणजे काय? व्हॉट काइंड ऑफ म्हणजे काय म्हणायचं तर काय ओशन बेड मधले सॅम्पल ते, किंवा कार्बन डेटिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हणायचं तो मेकॅनिझम. हो ना, प्रिसाइजली डेट इव्हेंट्स हॅपनिंग इन द लास्ट 10 to 20,000 years. करेक्ट. तुम्ही आता कार्बन डेटिंग किती ठिकाणी झालेलं आहे? नाही, ते अशी मी तशी नावं नाही सांगू शकणार. त्याच्यावर तुम्हाला कमीत कमी 50 ते 100 पेपर वाचावे लागतील. कार्बन डेटिंगचे काही उदाहरण आहेत का? कार्बन सांगतो ना. तुम्ही प्रश्न संपवलात की मी सांगणार. काय तुमचा प्रश्न झाला की मी सांगणार. ओके. नाही, माझा हा प्रश्न आहे की माझ्या मते एक 5 ते 7,000 मागे पुढे होतं असं मला वाटतं. मान्सून माझ्या अंदाजाप्रमाणे इट हॅज बीन मुव्हिंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे हे फॉर राजस्थान डेझर्ट 2000 ते 3,000, सौदी अरेबिया होल ऑफ सबंध डेझर्ट म्हणजे that is 6,000 years. 6,000 years ago, Saudi Arabia was probably a very fertile land. पण तसंच ते असं जर मान्सून जर ईस्ट वेस्ट त्याचं प्रोग्रेशन झालं तर त्याच्याप्रमाणे माझ्या अंदाजाप्रमाणे असं वाटतं की द टाइम फ्रेम ऑफ अबाउट 4,000 इज मिसिंग हिअर. According to me, I'm not an expert in all this area, but I have studied the monsoon to some extent, and that is my question. Okay. So I have no I cannot explain why monsoon intensified 8,000 years ago. ओके, नाही धन्यवाद. खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. आणि मी काही मान्सून मी कसलाच एक्सपर्ट नाहीये. सो मी मास्टर ऑफ ऑल म्हणतो, पण मास्टर ऑफ सोडा जॅक ऑफ ऑल म्हटलं मला तरी मला ते योग्य होईल माझ्याकरता. But you have provided lots of interesting topics. तो नाही, मी त्यांचा मान्सूनचा तुम्हाला एव्हिडन्स सांगतो की मुळात त्याच म्हणजे आता जो आपल्याकडे 2-3 गोष्टी आहेत की व्हाय, व्हॉट अँड हाऊ. म्हणजे व्हॉट इज इट ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही मला विचारताय की त्याच्या मागचं व्हाय का, म्हणजे असं मान्सून का झालं असेल. दॅट इज नॉट माय एक्सपर्टीज. इनफॅक्ट मी एक्सपर्टीजना विचारतो त्यांनाही ते कळतं असं नाही. इनफॅक्ट माझ्याकडे हा खूप खोलात जायचा विषय होईल की मला महाभारताच्या वेळी महाभारतातल्या पुराव्यावरून असं मला वाटतंय की त्यावेळी नॉट ओनली इंटेन्सिफिकेशन हा एक मुद्दा झाला, पण तो थोडासा शिफ्ट झाला होता का, म्हणजे केव्हा मान्सून सुरू होतो असा मला प्रश्न आहे महाभारतातल्या पुराव्यांमुळे. ते मी आता मागची 15-20 वर्ष लोकांना विचारतोय, म्हणजे काय म्हणूया वेदर एक्सपर्ट्स, मान्सून एक्सपर्ट्स यांना विचारतोय. त्यांना त्याचं उत्तर देता आलेलं नाही. म्हणजे त्यांची काही एक्सपर्टीज कमी असं नव्हे, आपल्याकडे पुरावा नाही. पण पुराव्याच्या बाबतीत जर बघायला गेलात तर आपल्याला असा पुरावा मिळतो. माझी को रिसर्चर मिसेस रूपा भाटीजी म्हणून आहेत, गुजरातमध्ये असतात त्यांचा तो आणखी अभ्यास आहे की साधारण 50,000 वर्षापूर्वी जर तुम्ही मागे गेलात तर आत्ता जसं आपल्याकडे एकदम असा रेग्युलर मान्सून आहे तसा मान्सून नव्हता. त्यानंतर सुद्धा जेव्हा कधी तो साधारण 35,000 45,000 वर्ष कधीतरी सुरू झाला तो सुद्धा स्टेबिलाइज झाला नव्हता. तो स्टेबिलाइज साधारण झाला तो 18,000 BCच्या दरम्यान झाला मान्सून, म्हणजे भारताकरताच मी बोलतोय. आणि मान्सून म्हणजे काय म्हणूया आपण नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून म्हणतोय, कारण दुसराही आपल्याकडे पूर्वेचा एक येतो. हा, आणि तो साधारण इंटेन्सिफाय होत गेला बाय 12,000 म्हणजे रामायणाच्या काळात तो इंटेन्सिफाय झालेला होता. आधीच इंटेन्सिफिकेशन सांगतोय मी. त्या रामायणानंतर तो परत प्रचंड खाली गेला, इस्पेशली थ्रू इफ यू हॅव हर्ड द यंगर ड्रायस. 11,000 years ago. 11,700 to 9,086 was a very extremely cold period. Right. And there was probably very little or no monsoon. Correct. तो सांगतोय ते जे डिस्ट्रॉय झालं ते परत 7,000 BC म्हणजे 9,000 वर्षापूर्वी परत तो रिज्युमिनेट झाला. आता तो का झाला हे मला माहित नाही, म्हणून म्हटलं व्हाय, व्हॉट अँड हाऊ, पण त्यातलं मी व्हॉट हे तुम्हाला सांगतोय. आणि तो 7,000 BC ते 4,500 BC त्यातलं मी तुम्ही म्हणालात ना कार्बन डेटिंग, मी जे तुम्हाला एक मध्ये बोलताना मी काय त्यांचं नाव अनिंदो सरकार असा एक 2016चा पेपरचा उल्लेख केला आणि असं मी एक डायग्राम दाखवला की म्हटलं तो जो डेटा आहे तो समुद्रातला आहे, तो तिथे डेटा लेक मधला आहे आणि जमिनीवरचा पण डेटा आहे. असं 3 प्रकारचा मी डेटा दाखवला. त्या डेटामध्ये कार्बन आयसोटोप, ऑक्सिजन आयसोटोप असे एक 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स वापरलेले आहेत
तो इंटेन्सिफिकेशन ऑफ मान्सून दाखवण्याकरता. ओके. Yeah. धन्यवाद. मी खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तुम्ही इंटरेस्ट घ्या त्याच्यामध्ये. I would like to communicate with you later on email. If you send me your email through Mr. Mulgund or some other contact, I would Sure. appreciate it. माझ्याकडे त्यांचा ईमेल मला मी तुम्हाला पाठवेन. Can I तुम्हाला मगाशी ask one question? एक मिनिट, एक हात कोणीतरी फ्लॅग किंवा हात वर करा. दॅट वे वी डोंट हॅव Yes. टू गो थ्रू Can दॅट. I ask one question? ओके, रवीजी तुम्ही विचारा, त्यानंतर शरदजी तुम्ही विचारा, म्हणजे मी बघतोय हात इथे म्हणून. I just got one question for you. In fact, I can ask many, but this is one of them. You mentioned about sudden rise and fall of the sea level and water level. What was the reason behind it? ओके, अत्यंत सुंदर प्रश्न आहे. त्याचं उत्तर फार लांब आहे. त्याचं मी छोटंसं उत्तर देतो. प्रत्येक, आता जसं आपल्या कांडेकरजींनी विचारला तसाच तो प्रश्न आहे की त्यातलं बघा, व्हॉट, व्हाय अँड हाऊ. तुम्ही व्हाय विचारताय, मी तुम्हाला व्हॉट सांगितलंय. प्रत्येक वेळच्या फ्लडिंगचं व्हाय वेगवेगळं आहे. त्यातलं एक सांगतो तुम्हाला की ज्याच्याशी कॅनडाचा संबंध आहे. तो एवढा फाटे फुटणारा विषय येत नाही, म्हणजे तुम्ही एकेका ह्या प्रश्नावर आपण 10 दिवस चर्चा करू शकू, इतके मोठे विषय आहेत. तर जो म्हणजे काय म्हणूया आपण, जेव्हा आता ते सुद्धा का झालं हा वेगळा मुद्दा होईल, पण कॅनडा म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये आईस ग्लेशियर्स होती निर्माण झालेली. लास्ट ग्लेशियल मॅक्झिमम म्हणजे केव्हा, साधारण 30,000 BC to 20,000 BC. 20,000 was the peak. That's why it is called last glacial maximum. Approximately सांगतोय. तर त्यावेळी पूर्ण आपला जो हडसन बे आहे तो पूर्ण कव्हरच, पूर्ण इकडे विस्कॉन्सिन, ओहायो पर्यंत ग्लेशियर्स होती. तसंच वेस्टर्न युरोपमध्ये होती. आणि ती जेव्हा मेल्ट व्हायला लागली, आता ती का मेल्ट व्हायला लागली त्याच्याकरता मी तुम्हाला फक्त पुस्तकाचं नाव सांगतो. ते बघा की पॅथ ऑफ द पोल असं पुस्तकाचं नाव आहे. पॅथ ऑफ द पोल बाय चार्ल्स हॅपगुड. ओके, बाय प्रोफेसर चार्ल्स हॅपगुड. हिस्ट्रीचे शिक्षक होते ते, पण प्रचंड त्यांना विज्ञानामध्ये, जिओलॉजीमध्ये इंटरेस्ट होता. MIT मध्ये त्यांनी शिकवलंय, आणखी काही कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे. द पॅथ ऑफ द पोल बाय चार्ल्स हॅपगुड. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जो उत्तर ध्रुव असतो ना, आकाशातला उत्तर ध्रुव नव्हे. आता जसं आपण आर्टिक समुद्रामध्ये आहे म्हणतो किंवा अंटार्क्टिकामध्ये जसं आहे असं म्हणतो, अशी थिअरी आहे. तो म्हणून म्हटलं विषयाला फाटे फुटत जातील. आणि त्याचा आर्यभटानं उल्लेख केलेला आहे एका वेगळ्या अर्थानं. ते लोकांना असे अंगावर शहारे येतात आणि घाबरून कोणी काही त्याच्यावर बोलत नाही, म्हणजे आम्ही आता त्याच्यावर पब्लिश करतोय. पण असं एक थिअरी आहे जी चार्ल्स हॅपगुडची जी अर्थ क्रस्ट डिस्प्लेसमेंट थिअरी आहे, की त्याच्याप्रमाणे आता जो उत्तर ध्रुव आर्टिक समुद्रामध्ये आहे, हे व्हायचं उत्तर सांगतोय. ते व्हाय खरं का खोटं असेल माहित नाही आपल्याला, पण व्हॉट तर नक्कीच आहे जे सांगितलं ते. तर तो जो उत्तर ध्रुवाचा जो मुद्दा होता तो हडसन बे मध्ये होता, असं चार्ल्स हॅपगुडचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच नॉर्थ अमेरिका आणि पूर्ण कॅनडा हे ग्लेशियर खाली कव्हर झालेले होते. आणि मग वेस्टर्न युरोप का झाला, तर इथे कव्हर म्हणजे हडसन बेच्या इथे कव्हर झाल्यामुळे जो गल्फ स्ट्रीम आहे, जो आपल्या ईस्ट कोस्ट वरून जातो, म्हणजे इथे तो ब्लॉक झाला आणि त्यामुळे वरची जागा सगळ्या थंड झाल्या आणि तिथे युरोपमध्ये सुद्धा त्याच्यामुळे ग्लेशियर्स झाले. आता तो पोल मूव्ह व्हायची एक जी थिअरी आहे चार्ल्स हॅपगुडची, त्याप्रमाणे तो एक साधारण रामायणाच्या वेळेत म्हणजे 17,000 ते 12,000 BC या दरम्यान तो तिथून मूव्ह होऊन, हडसन बे मधून मूव्ह होऊन तो आर्टिक समुद्राच्या इथे गेला. तेव्हा जो तसं झालं तेव्हा ती सडनली ही सगळी ग्लेशियर्स मेल्ट व्हायला लागली. आता ग्लेशियर्स मेल्ट होण्याकरता आणखी थिअरी तुम्हाला माहित असेल, ब्रिटिश कोलंबियातून आलेली आहे, म्हणजे कॉमेट हिट झालं वगैरे वगैरे. सो म्हणून म्हटलं व्हाय करता अनेक थिअरीज आहेत, पण व्हॉट हे नक्की. आणि हा प्रॉब्लेम फक्त इथेच आहे असं नाही. अगदी साधं सांगतो तुम्हाला, रामायणामध्ये कुंभकर्णाची जी अवस्था आहे, क्लाइन लेविन सिंड्रोम, त्याच्यावर सुद्धा मी रिसर्च पेपर लिहिलेला आहे. रामायणामध्येच 3 वेगवेगळ्या थिअरी आहेत की कुंभकर्णाची अशी अवस्था का. सो व्हाय हा प्रश्न फार कठीण असतो आणि त्याची उत्तर देण्याकरता वेगवेगळ्या थिअरी, आता क्वांटम मेकॅनिक्स मध्ये 14 का 17 वेगवेगळ्या थिअरीज आहेत, तेच एक्सप्लेन करायला तसा प्रश्न आहे. पण अर्थ क्रस्ट डिस्प्लेसमेंट ही एक थिअरी, कॉमेटरी हिट इज अनदर थिअरी, and both have their champions and both of them have their evidence. धन्यवाद शरदजी. धन्यवाद रवीजी. नमस्कार, मी शरद घाणेकर. मी आता बोस्टन मधूनच बोलतोय तुमच्या जवळ. मगाशी तुम्ही एक गायीच्या पृष्ठभागावरच्या उंचवट्याला काय म्हणतात त्याला, वशिंड असं म्हणतात. पोळ वशिंड, हा मला ते शब्द आठवत नव्हता. वशिंड ते एक सांगायचं होतं. त्याच्यानंतर भीष्मचं निर्वाण
पितामह भीष्म यांचं आपण गेले म्हणजे माझ्या लहानपणापासून मी वाचत होतो की ते उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी श्वास सोडला. तर तो आपण 14 जानेवारी संक्रांतीच्या वेळेचं उत्तरायण कधी सुरू होतं वगैरे असं सारखा मनात प्रश्न असतो. म्हणजे की उत्तरायण कधी सुरू होतं म्हणजे मला प्रश्न कळला तुमचा. हा. आणि तिसरं म्हणजे मी भादक खेरांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र खेर यांचं मांदार्य नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. ते अर्थातच ती कादंबरी आहे, पण अगस्ती मुनींवर ती कादंबरी आहे. तुमच्या कधी वाचनात आली असेल तर बघा तुम्ही. पण त्याच्यात त्यांनी ती कादंबरी स्वरूपात लिहिली आहे, पण त्याच्यात त्यांनी बरेच मॅप्स आणि बरेच काळाचा वगैरे उल्लेख केलेला आहे. त्यांची थिअरी जरा वेगळीच वाटली मला. ते तिकडनं कॅस्पियन सी कडनं खाली भारतात आले वगैरे वगैरे असं लिहिलं. तर त्याच्याबद्दलही तुम्हाला काही सांगता आलं तर बघा. म्हणजे काही वाचनात आले. बरं बरं, राईट. थोडक्यात सांगतो. जो पहिला जो भीष्मनिर्वाणाचा जो मुद्दा आहे तो मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला आपण जे करतो त्याचं कारण असं की मकर संक्रांत आणि उत्तरायण हे एकत्र जेव्हा येत होते, मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश, ही ऍक्च्युअली केव्हा होत होतं तर साधारण 1700-1800 वर्षापूर्वी तसं होत होतं. तर त्यामुळे तेव्हाचा तो निर्माण केलेला लक्षात सामान्य लोकांना आपण सिग्नल म्हणतो ना, सगळ्यांना कळावं कॅलेंडरमध्ये. होळी म्हणजे सगळ्यांना कळतं की आता हे झालं, तसा तो एक मकर संक्रांत आज आहे म्हणजे उत्तरायण असा होता. पण तो सूर्य आपण जो प्रेसेशन ऑफ अर्थ ऍक्सिस म्हणतो की 72 वर्षामध्ये 1 डिग्रीचा फरक होत जातो, असा तो फरक होत. म्हणूनच आपल्याला 1700 वर्षापूर्वी तसं होतं असं काढता येतं मॅथमॅटिक्सने, म्हणून ते मूव्ह झालेलं आहे. पण जर खरोखर आपल्याला जर उत्तरायण असं जर म्हणायचं असेल तर 21 डिसेंबर आपला आत्ताचा असं घ्यावं लागेल. तो त्यावेळी होता, त्यात बदल झालेला नाही. उदाहरणार्थ आपण अश्विनी नक्षत्र पहिलं म्हणतो, पण आता तर जो आपला वसंत संपात असतो तो उत्तरा भाद्रपदामध्ये येतो, त्याला सुद्धा 2000 वर्ष झालेली आहेत. अशा गोष्टी आहेत त्याच्यात बदल आपल्याला करायला पाहिजे, ते आपण केलेले नाहीत. आता त्याचा संबंधही थोडासा गेलेला आहे, कारण आपण आता स्मार्टफोन बघतो, डेट काय आहे बघण्याकरता, आकाशात बघत नाही. हे एक झालं. 21 डिसेंबरला 92 दिवस फिट होतात का? 21 डिसेंबर हो 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 नाही, ऍक्च्युली 98 होतात त्यावेळी. पण द पॉइंट इज महाभारत काय सांगतंय, तुम्ही मुद्दा माझं पुस्तक वाचा भीष्मनिर्वाण, महाभारत किंवा व्हिडिओ बघा. भीष्मनिर्वाण सांगतंय की म्हणजे महाभारताचा एव्हिडन्स सांगतोय की 92 दिवसापेक्षा जास्त ते नक्की होते. किती जास्त हे माहिती नाही, त्याला अप्पर लिमिट सुद्धा आहे 120 वगैरे. त्याच्यावर माझी अनेक म्हणजे कंटाळा येईपर्यंत इतकी माझी लेक्चर्स आहेत भीष्मनिर्वाणावर. म्हणजे 20-25 असतील कुठेतरी. ओके, पॉपकॉर्न घेऊन बसा. 400 म्हणजे मी किती लेक्चर दिले आता माझ्या लक्षात नाही, पण कमीत कमी 400-500 व्हिडिओज आहेत युट्यूबवर. आणि अगस्त्याचं थोडक्यात सांगायचं, माझी जी को रिसर्चर म्हटलं रूपा भाटी, जी त्या गुजरातला असतात, त्यांनी अगस्त्यावर प्रचंड अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांचे 3 ट्रिलॉजीचं त्यांचं लिखाण चालू आहे. आणि ते कॅस्पियन समुद्र जे तुम्ही म्हणाला ते पटण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. भृगु ऋषी, आता आपल्याला कॅस्पियन समुद्र खूप दूर वाटतो, पण उत्तर कुरु, उत्तर मद्र म्हणजे इव्हन महाभारताच्या वेळच्या ज्या जागा आहेत त्या नथिंग बट कॅस्पियन सी आणि ईस्ट ऑफ कॅस्पियन सी आहेत. त्या खूप लांब विषय जाईल म्हणून मी थांबतो. पण अगदी इराक, इराण, टर्की हे सुद्धा आउटस्कर्ट्स ऑफ भारत असेच भाग होते. बरं. आणि तुमची पुस्तक प्रकाशनाचं मला नाव नाही कळलं, तुमचा ईमेल आयडी पण अमेझॉन मी सेल्फ पब्लिश केली. मी इंडियातून आलेलो इथं आता बॉस्टन मध्ये आहे, पण मी पुणे मराठी ग्रंथालयाचं उपकार्याध्यक्ष आहे. आम्हाला ती घ्यायला नक्कीच आवडतील पुस्तकं ती. आणि तुमची काही दुसरी म्हणजे इंग्लिश असत मराठीत असत दुसरी आम्ही पुस्तकं नक्कीच घेतच असतो नेहमी वर्षांवर. तर त्याच्यातही, आणि तुम्ही कधी इंडियात आलात तर तुमचं लेक्चरही आम्ही अरेंज करू शकू. म्हणजे तुम्ही पुण्यात आहात ना, मला पुणेकरांची फार सवय. एकदा त्यांनी मला एका लेक्चरला बोलावलं, नाही चांगली स्टोरी आहे, चांगली स्टोरी आहे. एकदा लेक्चरला बोलावलं आणि मी म्हटलं की अच्छा केव्हा काय करायचंय ते. आणखी लोक पण म्हणले पुढच्या वेळी पुण्यात आलात की सांगा, हे मजेनं सांगतोय मी तुम्हाला. त्यांना सांगितलं की आता मी येतोय, ते म्हणले पुण्यात आलात की फोन करा. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी, म्हणजे टू बी काय म्हणूया इन प्रेज ऑफ पुणेकर, की ऍक्च्युअली मी तिथे जाईपर्यंत मला असं वाटतं की म्हणजे हे काय कसं काय करतात काय माहिती. आणि आता अमेरिकेत तुम्ही खूप वेळा आपण राहिलो की आमची जरा सवयी बदलतात, असं लास्ट मिनिट असं जरा हे होतं. पण मी तिथे 5 दिवस होतो. मी ऍक्च्युली कन्सल्टिंग वर्क करायला गेलो होतो तिथल्या कोका कोला प्लांट बरोबर. मी अटलांटा देवाई इथे. तर त्या 5 दिवसामध्ये मी एक लेक्चर ठरलं होतं माझं आणि बाकी माझं काम. तर मी 8 लेक्चर्स दिली
तिथे गेल्यानंतर त्यांनी इतकं फटाफट ते अरेंज केलं. सो कुडोज टू यू गाईज. सो डेफिनेटली सांगेन, तुम्ही मुळगुण जर तुमच्याशी जर कनेक्शन असेल त्यांच्याकडनं माझा ईमेल ऍड्रेस घ्या. आणि तिथे सुबू पब्लिकेशन म्हणून आहे, किंवा तुम्ही फेसबुकवर असाल निलेश टाईप केलं तर माझ्या प्रोफाईलमध्ये तो लिंक आहे. ती ट्विटरवर असाल तर ट्विटरमध्ये ती लिंक आहे. असं तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि तुम्ही लायब्ररीत असाल ना, तर तुम्ही परचेस केली तर चांगलंच. पण समजा ते जरी काही कुणाचा प्रॉब्लेम आला तर हे आम्ही इंडियामध्ये नॉन प्रॉफिट अशा करताच केलेलं आहे की कॉलेजेस वगैरे ज्यांना हवंय पण ज्यांचं समजा काही शक्यता नसते, तर 1000 रुपये फार आहे असं नाही, पण काही प्रॉब्लेम होऊ शकतात ब्युरोक्रॅटिक, तर त्यांनी जर सांगितलं आणि त्यांची इच्छा असेल आणि त्यांनी प्रॉमिस केलं की ते लायब्ररीत ठेवतील, तर तो माझा पब्लिशर पाठवतो, विनामूल्य सुद्धा पाठवतो लायब्ररीजना. ठीक आहे, आय विल गो थ्रू. म्हणजे नमस्कार. एक मिनिट, मी एक प्रश्न चॅट मध्ये टाकला होता, प्रश्न तुमच्यासाठी. माझं नाव तो वाचता का? तो कॅन यू रीड इट? म्हणजे मी विचारत होते की तुम्ही विश्वनाथ खैरेंचं रिसर्च बद्दल काही तुम्हाला माहिती आहे का? कारण तुम्ही जे म्हणालात हे आर्यन इन्व्हेजन नव्हतं वगैरे, तर त्यांचाही तसाच रिसर्च आहे आणि मिथॉलॉजी आणि इंडॉलॉजी या विषयावर त्यांचा खूप अभ्यास आहे. तर तुम्ही काही वाचलंय का? विश्वनाथ आणि शेवटचं नाव काय म्हणाला? खैरे. नाही, मी ते नाव ऐकलेलं नाही. तुम्ही मला जर मुळगुंडांकडनं माहिती पाठवली तर मला खूप आवडेल. पण आता कसं आहे, आर्यन इन्व्हेजनवर खूपच, म्हणजे अभिजित चावडा तुम्ही नाव ऐकलं असेल, तर श्रीकांत तलगिरी बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं असेल. म्हणजे मी श्रीकांत तलगिरी, आम्ही एकत्र कॉन्फरन्समध्ये असतो, काम करतो. सो बरा रिसर्च तर खूपच झालेला आहे. मी नाव ऐकलं नाही, सो आय वुड लव्ह टू हिअर त्यांचं काय आहे ते. नाही, त्यांनी मिथॉलॉजी आणि लिंग्विस्टिक्स या दोन्हीचा मेळ घालून संस्कृत, मराठी, तमिळ हे सगळे कसे एक मूळ आहे अशा प्रकारचं. श्रीकांत तलगिरींचं जो लिंग्विस्टिक वरचं काम छान आहे. टी मधुसूदन म्हणून आहेत तिकडे, टी सुदर्शन म्हणून, म्हणजे माझा हॅपन्स टू बी, तोही पार्ला कॉलेजला होता, मी पार्ला कॉलेजला होतो, सो सुदर्शन, तर तो खरा तो IT आहे, पण तो कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक मध्ये काम करतो. त्यांनी खूप सुंदर काम केलंय. सो मला आवडेल, म्हणजे जेवढे जास्त तेवढे चांगले. दॅट इज द व्हॅल्यू. पण फक्त त्यांनी असं त्यांच्या अभ्यासावरून असं त्यांनी निदान काढलं की महाभारत, रामायण हे सगळे मिथ्स आहेत आणि ते लोकांच्या लोककथा होत्या. त्यांनी आकाशातले तारे बघून त्यांचा अभ्यास करून, म्हणजे रोज ते बघायचे आणि त्याच्यावरून त्यांनी ह्या गोष्टी लोककथा झाल्या, मग त्याचे मिथ्स झाले आणि मग त्याचा इतिहास आहे असं आपण मानायला लागलो. नाही, असं आहे ना, सब्जेक्ट शेवटी कसं, आता मी तुम्हाला शेवटी कन्क्लुजन मध्ये म्हटलं की सायन्स इज अबाउट मोर लाईकली वर्सेस लेस लाईकली. तुम्ही 100% कन्व्हिन्स काहीच म्हणू शकत नाही, पण हा जो सगळा जो पुरावा आता मी तुम्हाला दाखवला आणि तुम्ही तो लक्षात घेतला असला आणि तो तुम्ही तुमच्या जर ओळखीचा असतील त्यांना तो निदर्शनास आणा, तर असं म्हणता येईल. शेवटी 100% कोणीच काही सांगू शकत नाही. दैवम चैवात्र पंचमम तसं होतंच. पण हा जर आपल्याला बॅलन्स करायचा असेल, म्हणजे मी तुम्हाला आता मी आज ती स्लाइड वापरली नाही कारण शेवटी काही स्लाइड्स खूप जास्त होतात, पण शिवाजी महाराज होते का हा जरी साधा प्रश्न घेतला तर आपण लोक म्हणू शिवाजी, हा काय प्रश्न आहे का, शिवाजी महाराज अर्थातच होते. पण पुढचा जर मी प्रश्न विचारला पुरावा काय, तर सगळे लोक आधी वाटेल अरे कितीतरी पुरावा आहे, पण विचार करायला लागला तर तुमच्या लक्षात येईल खरोखर काहीच पुरावा नाही. पुरावा नाही इन द सेन्स काय, कोणीतरी त्यांचं तैलचित्र काढलंय, कोणीतरी ती तलवार आहे ते म्हणतात ही शिवाजी महाराजांची तलवार आहे. रायगडावर गेलात तर पडलेल्या भिंती मिळतात आणि मग लोक सांगतात ह्या शिवाजी महाराजांच्या. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांचं चरित्र लिहिलंय, पण कृष्णाचं पण चरित्र आहे, कृष्णाच्या पण जागा आहेत. इनफॅक्ट मी सांगतो, म्हणजे हे आता तुम्ही वेस्ट मधले घ्या, हे माझे 2 स्लाइड्स आहेत, माझे बाकीचे टॉक तुम्ही बघा. युक्लिड, जीसस, अलेक्झांडर, सॉक्रेटिस, हिप्पॉर्कस, ही आता 5 नावं घेतली, माझ्या स्लाइड्सवर असतात ती. आता ही जर आपण जर भारतीयांना किंवा कुणाला विचारलं ही खरोखर होती का ऐतिहासिक, तर ते म्हणतील काय वेडपट आहेस का, ऑफकोर्स होते. मग मी त्यांना विचारतो आर्किओलॉजी पुरावा काय, तर अनेक लोकांना हे माहिती नाही की हे आता जी 5 नावं सांगितली त्यांच्याबद्दल उपलब्ध असलेला आर्किओलॉजी पुरावा इज इक्वल टू बिग 0. हा फक्त नॅरेशन मधनं चाललेला विषय आहे. आता मला हे नाही म्हणायचंय की ते फक्त नॅरेशन मध्ये आहे आणि तो आर्किओलॉजी पुरावा नाही म्हणून ती लोक खोटी होती, हे मी म्हणत नाहीये. पण ज्या बेसिसवर आपण ते विधान करतो ते जर बेसिस तुम्ही करायला गेलात आणि आपण त्या तुमचे विश्वनाथजी म्हणाले त्यांच्या बाबतीमध्ये आपण जाऊ, म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे,
जर महाभारताचा जर तुम्ही केलात, अरुंधती वसिष्ठ सारखं घेतलं, भीष्म निर्वाण घेतलं, तर एक समजा आलं तर तुम्ही म्हणाल हा कोइन्सिडन्स असेल, पण मग दुसरा जिक्सॉ पझल सारखं दुसरंही तिथेच घेऊन जातं, तिसरं कुठे तिथेच घेऊन जातं. मग काही लोक म्हणतात पण आपली ऍस्ट्रॉनॉमी फार प्रगल्भ होती. मग विश्वनाथजी मध्ये म्हणत नाही, मग इतर लोकांना असं होतं, अरे पण आपली ऍस्ट्रॉनॉमी प्रगल्भ होती. अरे प्रगल्भ म्हणजे किती प्रगल्भ माहिती आहे का? सूर्य सिद्धांतामधले रेफरन्स टेकर्स म्हणजे आता अनिल नारायणन वॉशिंग्टन डीसीला आहेत, इस्रोचे सायंटिस्ट, ते आणि आम्ही एकत्र काम करतो. सूर्य सिद्धांताचे जे रेफरन्सेस आहेत, दे टेक यू टू 3000 BC, 400 AD ला घेऊन जातात 1500 वर्षापूर्वी. नंतर 3000 BC, 5000 BC, 7000 BC, 8000 BC, 12000 BC, 14500 BC, 38,000 BC. मग लोक काय म्हणतात की मग हे त्यांनी ऍस्ट्रॉनॉमी, तुम्ही जसं म्हणतात, विश्वनाथजी म्हणाले की ऍस्ट्रॉनॉमीचे पुरावे घेऊन त्यांनी कथा लिहिल्या असतील. हे त्यांना असं नाही, माझं ओपन चॅलेंज आहे. आपले एक मराठीच प्रोफेसर आहे तिथे, नाव मुद्दाम सांगत नाही किंवा जागा सांगत नाही, आमचे एका माझ्या दुसऱ्या टॉकला होते आणि ते त्यांचं ते ऍस्ट्रॉनॉमी आहे वगैरे. मी म्हटलं तुम्ही आत्ताच सोडा, म्हणजे भारतीय ऍस्ट्रॉनॉमी सोडा, अगदी न्यूटनची ऍस्ट्रॉनॉमी घेऊन मला तुम्ही महाभारतातले पुरावे करून दाखवा. ते रिव्हर्स इंजिनिअरिंग करता येत नाहीत. सो तसे करून कोणीतरी टाकलं हे शक्य नाही. नंतर हे सुद्धा टाकता येईल, पण 7000 वर्षापूर्वी नदी कशी होती हे आत्ता फक्त आपल्याला मागच्या 30 वर्षामध्ये कळतंय. त्याची वर्णनं जशीच्या तशी तुम्हाला रामायणात येतात, जशी तशी महाभारतामध्ये येतात, जशी तशी ऋग्वेदात येतात. नदी तमे अंबी तमे देवी तमे सरस्वती किंवा गिरिभ्य आ समुद्रात. आता खोंडे म्हणून आहेत, 2014, 2016, 2017 3 पेपर्स त्यांनी लिहिले आहेत, गुजरात मधले आहेत ते. त्यांनी दाखवलंय की सरस्वती सारखी मोठी नदी मागच्या 10,000 वर्षामध्ये सरस्वतीचा जो आपण भाग समजतो त्यातून फ्लो झालीच नाही. म्हणजे सरस्वतीची जी ऋग्वेदातली वर्णन आहेत, म्हणजेच ते वर्णन 10,000 वर्षापूर्वीच आहे. आणि मी आता संशोधनाने दाखवलंय, सिंगचा पेपर IIT कानपूर, की ते 22,000 BCच्या आधीची ती गोष्ट आहे, त्यानंतर सुद्धा ती शक्य नाही. त्यामुळे नुसत्या कथा नाहीत. आता काय होतं, इतिहासाचं वर्णन काय आहे, इतिहासाची डेफिनेशन सुद्धा अशी आहे की पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. आता तुम्ही साधे आत्ताचे मूवी बघा ना, पॅटर्न वगैरे मूवी बघितला असता, सेकंड वर्ल्ड वॉर मूवी बघितले तर मूवीची एक कथा असते, पण त्याच म्हणजे मूळ कथा असते, पण मूवीमध्ये बघवताना थोडंसं ड्रॅमॅटिक केलं जातं. तसं ड्रॅमॅटिक ऑफकोर्स म्हणजे एम्बेलिशमेंट इज अ पार्ट ऑफ आर्ष काव्य म्हटलं की त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी येणारच, त्या असू शकतात. पण जो मूळ फाउंडेशनल इन्फॉर्मेशन आहे, आणि वी डोंट हॅव टू टेक अ अझम्पशन. आय मीन रियालिटी इज, म्हणजे मी जेव्हा हा अप्रोच केला ना, तेव्हा मी काही असा काय म्हणूया आपण धर्मांध किंवा हे असं काही नव्हतं. इनफॅक्ट मी म्हटलं बघूया तरी काय होतं. इनफॅक्ट हे मी बाकी सगळं अभ्यास करताना मी असं माझ्याकरता सोपी गोष्ट करून ठेवली. म्हटलं जोपर्यंत अरुंधतीचा मी शोध लावत नाही, अरुंधतीची मिस्ट्री कळत नाही, तोपर्यंत मी बाकीचं महाभारत उगाच वाचत बसणार नाही. म्हणजे मी माझ्या आळशी माणसाकरता मी केलेली कृती होती. जेव्हा 2009 मध्ये मी त्याचा शोध लावला तेव्हा म्हटलं आता आपल्याला महाभारत वाचणं गरजेचं आहे. सो इट कॅन गो मेनी डिफरंट वेज. धन्यवाद. पण मला तुम्ही जर त्यांचं मुळगुणकडनं जर मुळगुणना सांगून जर तुम्ही मला कळवलं तर आय विल लव्ह इट. हे विश्वनाथजींचं पुस्तक. ओके, थँक्यू. माझा एक प्रश्न आहे, रवीजी. राखी गडीचं जे एक्सकॅव्हेशन झालं, राखी गडीचं, आणि त्याच्यावरती डॉक्टर शिंदेनी सांगितलं की त्याच्यामुळे आयरन थेरी डिबार झाली असं ते म्हणतात. हे तुम्ही वाचलंय का त्याच्यावरती? मी सगळं वाचलंय. तुम्ही वाचलंय का प्रमोदजी? हो, थोडस वाचलंय मी, म्हणूनच विचार. तुमचं काय मत आहे? नाही, मला वाटतंय ही ब्रिटिश लोकांनी केलेली थेरी होती ती खोटी आहे थेरी. नाही, ते झालं पण शिंदेचा जो पेपर आहे सेल ह्याच्यातला, त्याच्यावरून तुम्हाला काय कळलं? त्याच्यावरून मला एवढंच कळलं की हिंदुस्थानातली सगळी लोक एकच आहेत. ओके, ठीक आहे. नाही आता ह्याच्यात का नाही, तुम्ही केलं ते चांगलं आहे. आता काय तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही तर फक्त वाचताय. पण मी सांगतो विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू शिंदेजी, आता शिंदे माझ्याशी कनेक्टेड आहेत म्हणजे याच्यावर असं करून, तो पेपर आणि त्याच्यात जे काही वेगवेगळी विधानं केलेली आहेत, आणि ते हार्वर्डच्या लोकांनी, जो हार्वर्डच्या माणसांनी जे लिहिलंय ना, काय तसं नाव, नरसिंहन, मी अटलांटात असतो, पण मी आणि माझी बायको दोघे आम्ही जाऊन ड्राईव्ह करून भेटलेलो त्याला 3 तासाची मजा म्हणून सांगतो. आता तो टेक्सास ऑस्टिनला प्रोफेसर आहे. त्याला आम्ही 3 तास त्याच्याबरोबर बोललो, आणि माझी बायको काय सायन्सवाली नाहीये, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट नाही, पण चार्टर्ड अकाउंटंट आणखी महान असतात. तिने असं 1 तासभर असं ऐकलं आमचं दोघांचं चाललंय, आणि मग त्याला थांबवलं. ती म्हणली बघ, मला माझा नवरा आहे, पण मी सांगतो की आता 1 तासभर मी तुमचं दोघांचं ऐकते. तो म्हणजे मी प्रत्येक गोष्ट बोलतो त्याला तो पुरावा देतोय.
तू जे आतापर्यंत बोललास त्याचा एकही पुरावा मी ऐकला नाही. आणि तो काय ते बाई म्हणून घाबरला का माहित नाही, पण तो म्हणाला हो खरं आहे तुझं म्हणतेस ते. सो अशा करता मला एक कथा सांगितली की प्रॉब्लेम असा आहे की शिंदे आणि जी टीम आहे त्यांनी तो जेनेटिक डेटा पुरवला हॉर्वर्डला, बरोबर. आणि म्हणून त्यांची नावं टाकण्यात आली आणि त्यांनी थोडंसं कॉन्ट्रीब्युशन केलं असेल. मुख्य हॉर्वर्डला जो आपला काही एजेंडा लिहायचा होता त्याने तो पेपर लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये लिप सर्व्हिस सारखं थोडंसं इकडलं पण टाकलेलं आहे, थोडंसं तिकडलं पण टाकलेलं आहे. सामान्य लोकांना गंडवणं हा त्या पेपरचा हेतू आहे. त्या पेपरचं तुम्ही मुद्दाम प्रेमेंद्र प्रियदर्शी हे मेडिकल डॉक्टर आहेत, युके मध्ये असतात. आता हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना जिज्ञासा पाहिजे. मी नुसतं तुम्ही इथे ऐकून जर सोडून दिलात, तुम्हाला मी प्रमोदजी फक्त तुम्हाला म्हणत नाहीये, जर सोडून दिलात तर परत आणखी कोणी लेक्चर दिलं तर हेच प्रश्न विचारले जातील. पण तुम्ही जर प्रेमेंद्र प्रियदर्शी असं टाईप केलं आणि तो जो सेल पेपर किंवा त्याच्या आधीचे डेव्हिड राईक म्हणजे हे ग्रेट प्रोफेसर आहे जेनेटिक्सचे, त्यांचाच हा स्टुडंट होता पोस्टडॉक नरसिंहन, मी नाव विसरतोय त्याचं. त्यांनी जे पेपर पब्लिश केलेले आहेत हे खूप कन्फ्युजिंग आहे. आणि हा जो शिंदेचा जो पेपर आहे हा अत्यंत कन्फ्युजिंग आहे. आणि त्या एकाच ह्याच्यामध्ये टोटली कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. अगदी थोडासा जरी विचार करून जर अभ्यास करून जर केला तरी कळणारी गोष्ट आहे. त्या पेपरमुळे खरं तर काहीच सिद्ध होत नाही. जर झालं तर फक्त कन्फ्युजन होतं. आणि याचं एक कारण त्याच्यामध्ये तसा पुरावा नाही. तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो याच्या त्याच पेपरच्या संदर्भामध्ये. आत्ता समजा आपण महाराष्ट्रामध्ये एखाद्या ठिकाणी जागा डीक केलं आणि तिथे एखादा म्हणजे ओल्ड सांगाडे आपल्याला मिळाले, फॉसिल्स मिळाले, तर ते टेस्ट करण्यापूर्वी आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये नल हायपोथेसिस म्हणतो. ते काय असणार आपलं हायपोथेसिस? हायपोथेसिस असं असेल की तो माणूस साधारण महाराष्ट्रीयांच्या आसपास यावा, महाराष्ट्रामध्ये जर डीक केलेलं असेल तर. आता ह्या पेपरमध्ये त्यांनी राखीगडीचे सांगाडे हे घेतले, म्हणजे फॉसिल्स घेतले किंवा जेनेटिक घेतलं मटेरियल, आणि ते 2500 BC का असा त्याचा टायमिंग पिरियड आहे, आणि ते सांगतोय की ते इंडियन लोक आहेत. अरे ह्याच्यात काय आश्चर्याची गोष्ट आहे? काहीच नाही. आणि त्याच्यामुळे काही सिद्ध होत नाही, कारण आर्यन इन्व्हेजन वाले काय म्हणतायत तो सगळाच मूर्खपणा आहे. पण ते म्हणतायत काय 1500 BC नंतर आर्यन आले, मग 2500च्या पूर्वी त्यांच्या दृष्टीनं जे आत्ताचे इंडियन आहेत तेच होते. हा फार म्हणजे हा लांब विषय होईल, पण हा सावळा गोंधळ आहे अक्षरशः. व्हेरी अनफॉर्च्युनेट. त्याच्यामध्ये शिंदे फार सिन्सिअर लोक आहेत, पण कसं आहे माहितीये का की ते आर्किओलॉजी स्ट्रीम मधून आलेले आहेत डेक्कन कॉलेजचे. आता जेनेटिक्स लोक जर इफ वन इज नॉट विलिंग टू डू सम तपस्या, these people can take anyone on a ride. एनिवन ऑन द राईट. ओके, म्हणजे मी त्याला म्हणतो ना, आता तो जेव्हा नरसिंहन इकडे टेक्सासला आला आणि त्याने असं ट्विटरमध्ये सांगितलं होतं की आय एम नाउ प्रोफेसर ॲट टेक्सास अँड आय एम इंटरेस्टेड इन गेटिंग सम आयडियाज फॉर जेनेटिक रिसर्च. मी त्याला ट्विटरवरच कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि म्हटलं आय हॅव गॉट 20 आयडियाज, वेन डू वी टॉक. त्याने रिस्पॉन्ड नाही केलं. असं आहे. ओके, आता 6 वाजून गेलेले आहेत. We can stop anytime. Yeah. Okay, Shashi, can you give our wonderful presenters? ऐकू येत नाही मळगून तुमचं काही. ऐकू येत नाही? ऐकू, त्यांचं खूप छान ऐकू आलं. Sorry, I can't hear. We can't hear. शशी, मी अजूनपर्यंत बोलतच नाहीये. आता येतोय तुमचं शशीजी. हा, तेच म्हटलं तुम्ही बोलत नव्हतो म्हणून ऐकू येत नव्हतं. आता नाही, तुम्ही नाही, मळगून काय बोलतायत काहीच कळत नव्हतं. करेक्ट. आता माझं बोलणं ऐकू येत आहे ना? येस. नमस्कार. नमस्कार निलेश ओक, तुम्हालाही नमस्कार आणि सर्व मंडळींना नमस्कार. कुठल्याही विषयावर आधारपूर्वक बोलायचं असल्यास बराच अभ्यास, सखोल अभ्यास करावा लागतो. याचं उदाहरण आता आपण पाहिलं आणि ऐकलं. आपले हे जुने धार्मिक ग्रंथ, आपण त्यांना धार्मिक नेहमीच म्हणत आलो आहोत, रामायण आणि महाभारत दोन्ही, हे किती जुने आहेत याच्यावर अजून सुद्धा उहापोह चालू आहे, संशोधन चालू आहे. आणि आज निलेश ओक यांनी आपल्याला त्यांचा जवळपासचा काळ सांगितला. ही माहिती जरी आपल्याला रोजच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणार नसली तरीही आपल्या देशातली ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि ती पुरवल्याबद्दल मी निलेश ओक यांचे आभार मानतो. नमस्कार. शशी जोगळेकर. ओके निलेश, तुम्ही आज येऊन
इतका वेळ घालून आम्हाला चांगल्यापैकी माहिती दिली, एक प्रकारची नवी दृष्टी दिली. आणि या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण महाभारत आणि रामायण हे जे आपण धार्मिक ग्रंथ त्याचं वाचन याच्या पुढे लोक करतील अशी आशा आहे. तर let us end the session. My personal thanks to you for your time and efforts and everything. I wish you all the best in your successful research in the future. Thank you. सर्वांना नमस्कार. थँक यू फॉर जॉईनिंग. तुम्हाला किती एन्जॉय झालं माहित नाही. आय एन्जॉयड इट. आय एम अ टॉकेटिव्ह पर्सन, सो इट वर्क्स जस्ट फाईन फॉर मी.